आणि सर्टिफिकेट जामदार याच्यातर्फे हार्दिक स्वागत करतो. सभासद मित्रांनो, आज आपण इनोव्हेशन्स इन इन्फ्रास्ट्रक्चर फॉर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, डेव्हलपिंग एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन अँड लॉजिस्टिक पार्क या विषयावर आर्किटेक्ट प्रसाद देशमुख सरांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. कार्यक्रमास आधीच थोडासा उशीर झालेला आहे. जास्त वेळ न घेता सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष रमेश कांदे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रशांत देशमुख सरांचा मोमेंटो बुके आणि शॉर्ट देऊन सत्कार करावा. सर या पुढील सरांना विनंती आपण एक कृपया राष्ट्रीय करूया. सर या व्हेरी गुड. किचन दाखवायचं नाही. दिस इज किचन. त्यानंतर अध्यक्ष सरांना विनंती करतो की त्यांनी एसआरजेपीचे अविनाशी रोहित सर यांचा स्वागत मुख्य देऊन सत्कार करावा. एसआरजेपीचा आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व लाभलेलं आहे. धन्यवाद सर. यानंतर संस्थेचे अध्यक्ष रमेश कांदे सरांना विनंती केली त्यांनी अध्यक्ष भाषण करावे. प्रशांत देशमुख सर, प्रशांत देशमुख प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड पुणे, रोहित मांदरेकर, अनंत सर, विशाल एसेकर सर, पुरोहित सर, एसआरजेपी बोर्ड मेंबर. एसआरजेपीचं आपल्याला नेहमी सहकार्य आहे. आणि आज आर्किटेक्ट प्रशांत देशमुख सरांनी इनोव्हेशन इन इन्फ्रास्ट्रक्चर फॉर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, लॉजिस्टिक पार्क या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. सरांचे श्रीलंका, इंडोनेशिया, अल्जेरिया, मिडल ईस्ट या कंट्रीजमध्ये त्यांचं प्रोजेक्ट डिझाईनचं काम मोठं काम केलेलं आहे सरांनी. आणि सरांचे मी आत्तापर्यंत मागच्या सोमवारी गेलो होतो सरांच्या ऑफिसला. सरांची ऑफिसमध्ये 5-6 महिन्यापासून प्रयत्न चालू होता सरांचा. आणि माझ्या ह्या करिअरमध्ये सरांचा पहिला प्रोजेक्ट म्हणजे आर्किटेक्टच्या हाताखाली मी पहिल्यांदा काम केलं होतं माणिकमध्ये असताना. आणि सरांसाठी काय व्हायला पाहिजे अमेरिकेमध्ये काम चालू आहे. मंदिराचं काम 40 एकरमध्ये सर सांगतात. एअरपोर्टचं काम करतायत. एवढ्या मोठ्या व्यक्ती आपल्या इथं आलेल्या आहेत. आपल्यासाठी बेस्ट शेड्यूलमधला त्यांनी वेळ दिलेला आहे. 28 मे रोजी पाटण जवळ बांगर सिमेंटचं आपलं प्लॅन्ट व्हिजिटचं नियोजन आहे. धन्यवाद अध्यक्ष. यानंतर सरांचा परिचय करून देण्यासाठी संचालक यश शहा यांनी या ठिकाणी आमंत्रित केले. मी आणून दिली सस्पेन्स निघून जातो. इनोव्हेशन इन्फ्रास्ट्रक्चर फॉर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री या टॉपिकसाठी आपल्याला जसं आता कांदे सरांनी सांगितलं की भारतामध्ये अग्रगण्य आणि नामांकित आर्किटेक्टमध्ये ज्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो असे माननीय प्रशांतजी देशमुख सर आज आपल्याला आपल्या एसा प्रोग्रामसाठी विनंतीवर आपल्या इथे आलेले आहेत. तर प्रथमतः आपण जोरदार टाळ्या वाजवूया. सरांचा भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कामं ही चालतातच. भारताबरोबरच
श्रीलंका असेल, इंडोनेशिया असेल, अल्जेरिया असेल, मिडल ईस्ट असेल, अशा वेगवेगळ्या कंट्रीमध्ये देखील सरांचे आज मोठ्या प्रमाणावर कामही चालू आहे. एवढ्या व्यस्त शेड्यूल मधून आज सर अहमदनगरमध्ये आलेले आहेत. अहमदनगरचा लवकरच वर्धापन दिन येतोय सर. नगर शहर आहे ऐतिहासिक समुद्रात 500 पेक्षा जास्त वर्ष या शहराला झालेली आहे आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे या ऑर्गनायझेशन मध्ये 500 पेक्षा जास्त आर्किटेक्ट्स असतील, इंजिनियर्स असतील, सर्वेअर्स, ही एकमेव अशी ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यात सर्व एकत्रित आम्ही कंटिन्युअसली येत असतो. सरांचा एज्युकेशनल क्वालिफिकेशन FIIA MCA. सरांचा एक्सपिरियन्स ऑलमोस्ट हाफ सेंचुरी, 46 years of experience. Sir, Radical from JJ College of Architecture, Mumbai University, practicing architect consultant since 1976, active in academics as well as extracurricular activities of the college. Sir is first student representative from the Faculty of Architecture to the Bombay University. Since 1986, started his architecture consultancy from Prashant Deshmukh and Associates PDA with office. सरांचे ऑफिसेस आहेत मुंबई, पुणे, दमण आणि आता सध्या अहमदाबाद आणि चेन्नई इथे देखील सरांचे ऑफिसेस आज चालतात. सरांचा 60+ स्टाफ आहे. वेल प्लॅन ऑर्गनायझेशन जी आपण म्हणतो की सर एवढ्या बिझी शेड्यूल्स मध्येही सर्व इच अँड एव्हरी स्टाफची व्हॉट्सअप, सोशल मीडिया असेल किंवा ईमेल वरती मॅक्झिमम सरांच्या ऑफिसचं काम हे चाललं जातं. हे आपल्या ऑर्गनायझेशनच्या सर्व वेगवेगळ्या सरांकडनं एक बोध घेण्यासारखं आहे. सरांचा अवॉर्डेड फेलो बाय द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट ऑन द 13 September 1997. Awarded Scroll of Honor by Reality Magazine of Conclave Excellence Award. Examiner, sir हे examiner देखील आहे. Examiner of BH for the subject of architectural design and professional practice, building services, practical training work. Sir, guest faculty, member of Indian Railway Institute of Civil Engineers, IRICEN, and architecture colleges under the Pune University for 3 decades. वेगवेगळ्या याच्यावरती सरांचा एक्सपिरियन्स आपल्याला या बायोडाटामध्ये दिसतोय. अशी आर्किटेक्चर रिलेटेड कुठलीही फील्ड दिसत नाही की सर त्यामध्ये नाहीये. सरांना वेगवेगळे अवॉर्ड्स आहेत, त्यामधले सिलेक्टेड लिस्ट फार मोठी आहे, त्यातले सिलेक्टेड आहेत. आर्किटेक्ट इंजिनियर सर्वेअर असोसिएशन एसा आपल्या फर्स्ट वी आर प्राऊड की सरांना एसाचा अवॉर्ड बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड हा 2022 फॉर द अंबर एंटरप्राइजेस सुपा MIDC हा आपल्या साठी अवॉर्ड मिळालेला आहे. आपल्यासाठी देखील ही प्रेस्टिजियस बात आहे. टाळ्याच्या गजरात आपण घेतो. एसा सिल्वर अवॉर्ड 2008 सालीही सरांना अवॉर्ड मिळालेला आहे. प्रोजेक्ट किर्लोस्कर I4 प्रोजेक्ट अहमदनगरसाठी. जर्मन कंपनी केसर कॉम्प्रेसर प्रायव्हेट लिमिटेड as well as the best industrial project of the year by Builder Association of India, ICI Birla Super Award, certificate of commendation of outstanding concrete structure of Pune district in April 2014, National Award for Hanger Electro India Private Limited from the steel structure and metal building SSNT. लिस्ट भरपूर मोठी आहे सरांची. सरांचं जसं सांगितलं की फॉरेनमध्येही काम चालतं. तर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सरांनी वेगवेगळ्या अटेंड केलेल्या आहेत. त्यामध्ये ठराविक अशा इन द इयर ऑफ 2012 वर्टिकल सिटीज ॲट द इंटर कॉन्स्टिट्युशनल ग्रँड स्टॅनफोर्ड अँड हाँगकाँग इन मार्च, टॉल बिल्डिंग सुमित इंडिया मुंबई इन मार्च, Asian Infrastructure and Property Development Summit at the Versatile Masco Resorts Hotel Masco, China in October, 3rd Annual Integrated Resorts at Residence Sanaya Resort and Spa, Sanaya here, China in November. In the year 2030, 4th Annual Sustainable Building Material and Construction Technology at Dubai in February. As well as other credentials, जसे
District Governor 2016-17, District 31-31, Rotary International, as well as Parvati Pune Bhushan Puraskar by the Pune Parvati Nagrik Kriti Samiti, Laghu Udyogak Puraskar by Apulki NGO Pune, Lifetime Achievement Award by Vijaya Lakshmi Charitable Trust Kolhapur. असे वेगवेगळे अवॉर्ड्स अशी अतिशय आपल्याला प्राऊड म्हणू शकतो की आज आपल्या एसाच्या याच्यात कंटिन्युअस वेगवेगळे कांबळे सरांचं या लेक्चरसाठी फार मोठे आणि सिनियर्स मेंबर्स आहेत त्यांचं फार मोठं योगदान आहे अशी की सरांची बिझी शेड्यूलमध्ये आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. तर सरां थँक्यू सर फॉर कमिंग. जोरदार टाईमने आपण स्वागत करूया. थँक्यू. धन्यवाद. त्यानंतर सर्व विभागातील त्यांनी त्याचं प्रेझेंटेशन सॉल्व केलं. You ready now? बघण्यापेक्षा मोबाईल मध्ये बघणे. कारण I am also missing since I have come from Bombay. Actually, I love cricket like anything, so I am missing it. But anyway, I think ESA is more priority than IPL. So I came to Ahmednagar. He has been chasing with me for almost 4-5 months, and I have been constantly traveling. So let us give a big hand to Mr. Patle. Very proud to be here. I'm going to mix up English and Marathi thoda. So very proud to be here at Ahmednagar with ESA. Main reason being, I think I started my practice way back. 76 I am gold medal in JJ, and then I joined the Taj Group of Hotels not as an employee but as a consultant right from day one. I don't know how many people do this or how many people are invited to do this. So I did hotel president those days in Kulaba for Taj Group. आणि आता 26-11 जे काही झालं ताजमध्ये त्यावेळेस माझी ड्रॉइंग रेफर केली गेली. सो दॅट इज वन प्राऊड मोमेंट फॉर मी. आय वॉज इन्व्हायटेड टू एक्सप्लेन द स्पेसिफिक रूट्स बाय वे ऑफ विच दी आर्मी कॅन फाईट द थिंग. आणि तुम्हाला आर्किटेक्ट लोकांना कल्पना असेल की आपण शाफ्ट्स वगैरे ठेवतो, फायर एक्झिट्स असतात. सो ऑल दोज इन्फॉर्मेशन आय गेव देम. पण हे कॉन्फिडेन्शियल आहे त्यामध्ये तो झाला नाही पाहिजे. बट दिस इज द वे आय वॉज इन्वॉल्ड इन दॅट. अँड देन आय वॉज इन द सेम ताजमध्ये असताना त्या स्विस माणसांनी मला बोलवलं त्याच्या रूममध्ये. आणि यु नो आय ऑलवेज शेअर दिस स्टोरी की तो लॉबीमध्ये असायचा आणि आम्ही असे ड्रॉइंग प्रिंट्स घेऊन कुठे कुठे पळत असायचो. सो ही जस्ट लेफ्ट ए मेसेज की मला या मुलाला भेटायचं आहे. आय वॉज व्हेरी यंग, मग मी 24-25. आणि मला कळेना की आता काय करायचं. सो रिसेप्शनिस्टला विचारलं की हाऊ डू आय रिॲक्ट टू दिस सिच्युएशन. तर ती म्हणाली अरे बुके वगैरे घेऊन जायला पाहिजे तिच्या रूममध्ये तुला. दोज डेज बुके वॉज अवेलेबल ओनली इन 5-star हॉटेल्स. आता झोपडपट्टीत मिळतो. पण सो आय वेंट टू आवर फ्लोरिस्ट शॉप इन ताज अँड रिक्वेस्टेड दॅट लेडी की मला एक छान बुके बनवून दे. बाहेर पैसे बिशे नाही आहेत ते मी इन्स्टॉलमेंटमध्ये देतो तुला, पण मला आता बुके दे. अँड आय वेंट टू दॅट स्विस गाय, त्याचं नाव घेर्झी होतं, मार्को घेर्झी. अँड आय जरा असं घाबरलेलं, आपण गोऱ्या लोकांना जनरली घाबरतो, त्यामुळे असं जरा घाबरट अवस्थेमध्ये मी त्या रूममध्ये एंट्री मारली. आणि देन आय ही सेड की तू इथे काय करतोस, व्हॉट आर यू डुईंग, आय ऑलवेज सी यू विथ द प्रिंट्स रनिंग अराउंड विथ द हॉटेल. So then I explained to him that I am doing the entire survey of the hotel to make a proper documentation of old Taj and the new Taj. And way back in 1976-77, the hotel industry was declared an industry all over the world. And he was looking out for people who had knowledge about it. And he wanted to select. तर मग माझ्याविषयी सांगायला ते लागल्यानंतर मला थोड्या वेळ लक्षात आलं, बिकॉज यू यूज टू ऑलवेज से गो स्लो गो स्लो. मग मला कळलं की अरे ह्या माणसाला मोठे इंग्रजी येत नाही. सो आय विल गोईंग फास्ट. ते फास्ट बोलायला सुरुवात केली. एका ठिकाणी कुठेतरी आपल्या झेंड्यावर राहू शकतो याची जाणीव झाली मला.
And then he hired me. He said, I want to hire you. So I worked with him for 6-7 years all over the world. 5-star and 5-star hotels केली. पहिला हयात जे आहे दिल्लीमध्ये हयात रिजन्सी न्यू दिल्ली is designed by me way back in 1982. Indira Gandhi used to visit every night 11 o'clock. आणि ती पाठीवर थाप मारून बरेच वेळा गेली माझ्या. Very inspiring personality. I think only after Indira Gandhi I could see Narendra Bhai Modi. So anyway, that is the experience of what I have seen as leadership of India. तर तिथे अशा प्रकारच्या संधी करत करत मग 1985-86 ला मी हे सुरू करण्याचे विचारत होतो की आता बरेच वर्ष या कंपनीचं आपण काम केलं. So let us try and start our own. The company was not ready to leave me like that. So they gave me a couple of jobs to start with. आणि त्याच वेळेला एक प्रसंग असा घडला की शरद पवार वॉज चीफ मिनिस्टर ॲट टाइम आणि वर्षा बंगल्यावरती एक प्रेझेंटेशन या गोऱ्या लोकांबरोबर मी देत होतो. आणि ते देत असताना ते मला म्हणाले जरा वेटिंग रूममध्ये थांब तू मराठी दिसतो. सो आय जस्ट वेटेड इन द वेटिंग रूम आणि आमचे गोरे लोक जाऊ दे म्हणाले तेव्हा ते गेले सगळे ऑफिस स्टाफ. आणि ही आज मी ग्रामीण भागात काम करणार. दॅट वॉज हिज क्वेश्चन. आणि मी म्हटलं काय तुमच्याकडे किती आशीर्वाद असतील तर नक्कीच कधी जातो बारामध्ये. तो आय सेड उद्या जातो. म्हणजे मी काही विचार नाही केला, लगेच म्हटलं उद्या जातो. आणि मी खरोखर तिथून माझं घर वरळीला असताना मलबारीवरून वरळीला न जाता त्यांच्याच त्या IT रूमच्या फोनवरून मी फोन केला. तेव्हा मोबाईल नव्हते. आईला फोन केला की मी आता जरा VT स्टेशनला चाललो आणि ट्रेन पकडून पुण्याला जातो. सो रात्रीच्या पॅसेंजरमध्ये बाहेर असं त्या पायरीवर बसून मी प्रवास केला. अँड आय वेंट टू पुणा स्टेशन. जेवलोही नव्हतं. 6 वाजता मिटिंग झाली होती. 6-7 वाजता. आणि मी म्हटलं की आता तिथून स्टेशनपासून SC स्टँडवर जाऊया आणि तिथे जरा मिसळपाव वडापाव वगैरे काहीतरी खाऊया. तेवढ्यात तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की एक बस लागली होती त्याच्यावर लिहिलं होतं नीरा मार्गे बारामती. म्हणजे कशाला आता वडापाव वगैरे जाऊया आपण बसूया. तो बसमध्ये बसलो आणि माळेगावला उतरलो. त्यावेळेला माळेगाव अक्षरशः म्हणजे माळारात म्हणजे कुत्री नसायचं असं आपण म्हणतो त्याप्रमाणेच होतं. आणि साहेबांनी सांगितलं होतं की दूधसंघाची गाडी तुम्हाला न्यायला येईल. पण आम्ही मुंबईची माणसं आम्हाला थांबायचं माहिती नाही. तर म्हटलं कसली गाडी वगैरे इथे ती या रानामध्ये कुठून गाडी येणार. सो आय स्टार्टेड वॉकिंग. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की त्या नीरा रोडपासून कारखाना माळेगाव कारखाना 8 किलोमीटर. सो स्टार्टेड वॉकिंग. त्यावेळेस ब्रीफकेसची स्टाईल होती. ब्रीफकेस होती हातामध्ये. आणि मी चालू होतो. मग बरंचसं चालून झाल्यानंतर एक ॲम्बॅसेडर मागून आली आणि ते म्हणाले कुठे निघाला शहरी दिसत आहे. मग त्यानं थोडक्यात सांगितलं की बाबा असं असं काल CM बरोबर मिटिंग झाली आणि त्यांनी डॉक्टर अप्पासाहेब पवारांना भेटायला सांगितलंय. तर ते म्हणाले हरकत नाही मी त्यांच्याकडे चाललोय बसा तुम्ही पुढे. मी पुढे बसलो. मग थोडा प्रसंग सांगितला आणि 5-10 मिनिटं ते आलंच ऑफिस. आत्ता सुद्धा मला वाटतं तसंच आहे. खाली कॅन्टीनवरती ऑफिस. मग कॅन्टीनमध्ये गेलो. प्रचंड भूक लागली होती. खाल्लं वगैरे. आंघोळ केलेली नव्हती त्यामुळे बाथरूममध्ये जाऊन जरा वॉश बीच घेतला आणि तिथे बाकड्यावर जाऊन बाहेर बसलो. चिठी पाठवली. म्हटलं पवारसाहेबांची सगळी कामं अशी वेळेमध्ये असतात. तेव्हा 11:30 वाजले होते. आणि मला वाटलं की ते पटकन मला बोलवतील माझं काम संपेल मी परत रिटर्न जर्नी करून बॉम्बेला जाईन. पण त्यांनी मला त्या बाकड्यावर बसून ते जवळजवळ 3 वाजेपर्यंत बाकड्यावरच बसले होते. आणि सारखा मनात विचार असा यायचा म्हणजे आपल्या मुंबईच्या भाषेमध्ये की पवारसाहेबांनी आपल्या बहुतेक फिरक्या घेतलेल्या दिसत आहेत. आणि मग 3 वाजता मी त्यांना मला असा विचार आला की आता इथून परत चालत फाट्यापर्यंत जायचं. फाट्यावरून लाल पिवळी पकडायची. लाल पिवळी पकडून पुणा स्टेशनला जायचं आणि पुणा स्टेशनवरून मुंबईला जायचं. हा सगळा असा डोळ्यासमोर चित्र फिरायला लागला. म्हटलं आता काही थांबण्याचा अर्थ नाही. एक शेवटची चिठ्ठी त्यांना दिली की साहेब मला आता असं पुढे करून निघालं. मग तो घेऊन धावत सांगत आला की बोर्ड मीटिंग संपत आलेली आहे. 5-10 मिनिटं राहिले. साहेबांनी सांगितलं की जरा थांबावं झालं. आणि मग 10 मिनिटानंतर तो सांगत आला सरांनी बोलवले. बरीचशी माणसं तेव्हा निघून गेली होती. मी दरवाजा उघडून आत बॅग घेऊन दरवाजा उघडून आत गेलो आणि समोर बघतो तर टेबलावर जी व्यक्ती बसली होती कंडक्टिंग द बोर्ड मीटिंग वर डॉक्टर अप्पासाहेब पवार. अँड ही वॉज द पर्सन हू गेव मी द गिफ्ट. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं बा पुढे म्हणे इथे उभा झाला. की मी यंगच होतो ना तेव्हा एकदम.
आणि त्यांनी बोर्डाला सांगितलं की हा मुलगा संध्याकाळी 6 वाजता मलबार हिल साहेबांकडे होता आणि साहेबांनी त्याचं सिलेक्शन केलं, त्याला रिकमेंड करून त्याला, आणि तो लगेचच आपल्या या गोष्टीसाठी आला. म्हणजे त्याची आतुरता पण बघा, त्याचं डेडिकेशन बघा, काम कोणाला द्यायचं. तो ऑब्विसली ठराव पास झाला. मी आता पाया पडलो. 3 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं. बारामतीत बरीच माझी कामं आहेत. सोमेश्वर सरकारी मला वाटतं महाराष्ट्र राज्याचं पारितोषिक पण आहे. सो अनेक ऑफिस बिल्डिंग्स केल्या. पण ते करत असताना मी सांगण्याचा प्रसंग एवढाच आहे की त्याच वेळेला मला जी काही थोडीफार कामं मिळाली ती नगरमध्ये मिळाली. कारण मी जेव्हा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला तेव्हा मला बरीचशी कामं तर हवी होती. आणि त्यावेळेला इथे अतुल किर्लोस्करांनी मला जे MIDC मध्ये मोठं काम दिलं किर्लोस्करांचं, आणि इथे सुद्धा मला वाटतं महाजनवाड्यामध्ये काम केलं, तुमची शहर सहकारी बँक केली आणि काय काय बरीच कामं केली. आता काही सगळं आठवत नाही. काही लोकांनी बंगलेही करून घेतले तेव्हा माझ्याकडून. तर अशा प्रकारची कामं ही नगरमधून माझी सुरुवात झाली अशी मी नेहमी लोकांना सांगतो. 2च ठिकाणाहून माझी सुरुवात झाली, बारामती आणि अहमदनगर. आणि आज जर तुम्ही पाहिलं तर मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते तुमच्यासाठी एक वेगळा मेसेज घेऊन आलो की आता पूर्वीची आपली जी परिस्थिती होती ती पूर्णपणे बदलली, प्रॅक्टिसचं परिस्थितीच बदलली. आणि आज एवढी द्वारं या लोकांनी ओपन केलेली आहेत. म्हणजे मला राजकीय बोलायचं नाही आहे, परंतु मी यांच्यात खूप जवळून आता काम करतोय. आणि मला असं वाटतं की हे जे सरकार सध्याचं जे आहे किंवा गडकरी साहेब असतील त्याच्याबरोबर मी काम करतोय, अजितदादांबरोबर, मला असं वाटतं की ह्या लोकांचा ध्यास आणि यांनी आपल्या प्रगतीसाठी जे काही गोष्टी ते धडपड करतात तळमळ आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्या लॉबीला प्रचंड कामं पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये नक्कीच. आणि मग आपण कुठल्या गावात आहोत त्याला काही महत्व नाही. म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे आता गडकरी साहेबांची 10 मिनिटं माझी मिटिंग झाली. हा माणूस लॉ ग्रॅज्युएट आहे, इतकं टेक्नॉलॉजीवर बोलतो. आणि स्टॅटिस्टिक्स म्हणजे तुम्ही पण ऐकलं असेल की एकदम तोंडपाठच असतात सगळे ठिकाणी. त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडे एवढे हायवेज आहेत, प्रत्येक हायवेवर एक जरी गाडी बंद पडली तरी जवळजवळ 500 गाड्या बंद पडतात. तो 500 पुढे लगेच त्यांनी कॅल्क्युलेशन पण केली. एवढ्या गाड्या, त्यामध्ये बसणारे एवढे लोक, हे सगळं आपलं जी काही आपली बुद्धिमत्ता, आपले हेच आपलं साम्राज्य, हे वेस्ट. त्यामुळे कुठलाही ट्रक कधीही हायवेवर बंद पडणार नाही याच्याकरता काहीतरी करायला पाहिजे. आणि ते मी शोधून काढले. म्हणजे इटालियन टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये डिजिटल टेस्टिंग हे केलं जातं. I was so surprised की law graduate and he explained everything in technological terms. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज आम्ही कमर्शियल व्हेकलसाठी पुढच्या वर्षीपासून कंपल्सरी होणार आहे डिजिटल टेस्टिंग. जुगाड नाही. कारण तुमची जर एखादी टॅक्सी असेल, ट्रक असेल, बस असेल तर तुम्हाला आत सोडलं जाणार नाही. RTO सेंटरवरती आम्ही तुमच्याकडे एक सुंदर वेटिंग रूम केलेली आहे. आणि त्या वेटिंग रूमला स्क्रीन आहे. तुमच्या गाडीचं काय काय होतंय तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. गाडी घेऊन टेस्टिंग सेंटरला आतमध्ये नेली जाईल. तिथे एक रॅम्प आहे आणि CT स्कॅन सारखं मशीन. तुमच्या गाडीचं कम्प्लीट काय म्हणतात त्याला हेल्थ कार्ड त्याचं तयार होणार. आणि नेक्स्ट मोमेंटला त्याची ईमेल महाराष्ट्र RTO आणि दिल्लीला जाणार. जुगाड पॉसिबल नाही. ही कल्पना फक्त गडकरी आणि गडकरी आहे. आणि अशी सेंटर्स किती मी करत असेल असं तुम्हाला वाटतंय? 53 सेंटर्स अक्रॉस महाराष्ट्र. 53 दाखवणार आहे तुम्हाला. सो दिस इज व्हॉट आय एम सेइंग. आणि आता मगाशी दादांचंही नाव घेतलं याचं कारण का की या सगळ्या यादीमध्ये बारामती नव्हतं. मला माहित नाही कशा करता नव्हतं. तेव्हा त्यांचा मला शुक्रवारी फोन आला. अरे म्हणाले प्रशांत असं असं ऐकलं, असं असं चाललंय वगैरे वगैरे, बारामती सेंटर का नाही काम चालू? म्हटलं साहेब आता सत्ता तुमची आहे, आदेश मला आला नाही. आम्ही गरीब आपले छोटे आर्किटेक्ट आहे. म्हटलं मला जर आदेश आला तर आम्ही काम करू ना. ते म्हणाले नाही, मग आपल्याला भेटायला पाहिजे. त्यांची भेटण्याची वेळ मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे, सकाळी 6 असते. त्यामुळे सकाळी 6 वाजता मला त्यांनी सांगितलं की आपण भेटूया. नंतर PAचा फोन आला की दादांचं असं म्हणणं की आपण साईटवर भेटूया, म्हणजे बारामतीवर. मग मी ऑफिसला झोपलो. पहाटे 3 वाजता उठून मला हा ड्रायव्हर आला. तो ड्रायव्हर आणि मी आम्ही 3 वाजता RTO शिंदे साहेब आहेत, त्यांना बिचाऱ्यांना काहीच माहिती नव्हतं, त्यांना घेऊन आम्ही तिथे गेलो. आणि मग दादा स्वतः बरोबर 5:45-6च्या दरम्यान आले. आणि 6:30 वाजता कमिशनरला फोन करून त्यांनी सांगितलं की बारामतीचं नाव ह्यांच्याकडे यांना ऑर्डर मिळालेली नाही, सोमवारी 4च्या आत त्यांना ऑर्डर मिळाली पाहिजे एवढं बघा. 6:30 in the morning. आणि 3:30 वाजता सोमवारी माझ्याकडे ऑर्डर आहे, काम चालू झालं. सो
if this type of people are there in our country, I think our country will definitely flourish. आजचं माझं प्रेझेंटेशन हे त्याला डेडिकेटेड आहे, जो मला अनुभव येतोय रोज. ते सकाळपासून असे फोन सुरू होतात की अरे आम्हाला हे करायचं, आम्हाला ते करायचं. सो यू नो, I am going to tell you की what are the new things that are happening. We'll start with the presentation. So म्हणून मी त्याला इनोव्हेशन इन इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हटलं, कारण इन्फ्रास्ट्रक्चरवर एवढी प्रचंड प्रमाणात कामं चालू आहेत आणि त्याला सगळ्या तुमच्यासारख्या लोकांची, मेहनती लोकांची, झोपून देणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे. येस, गो अहेड. थोडक्यात माझी माहिती मला वाटतं मी सांगितली तुम्हाला, आता तो आय डोंट नो. ओके, ते अरे मी सांगितलं ही आता इंडस म्हणून कंपनी आहे, ही जॅपनीज कंपनी आहे, मी कळवण्याला गेली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की मल्टी स्टोरी संपूर्ण स्टील मध्ये आहे आणि प्रत्येक जी स्लॅब म्हणूया किंवा काय मेझाईन्स म्हणूया 7 टन लोडिंग आहे पर स्क्वेअर मीटर. 7 टन्स. लोकांना वाटतं की आपलं 1 टन 2 टन आपल्या स्टार्ट शेकिंग इन फॅक्ट. सो इट 7 टन्स. ओके, दॅट इज दिस बिल्डिंग. अवॉर्ड मिळालं त्याला. ही चाकणमध्ये आहे, जर्मन आहे, ती इटालियन आहे खालची आणि हे हेगल असं नॅशनल अवॉर्ड आहे. हे फुलगावला आहे, तुमच्या नगर पुणे रस्त्यावर आहे. तर ह्या बिल्डिंगची सुद्धा स्टोरी अशी आहे की त्यांना जागाच मिळत नव्हती. त्यांनी एक रेडीमेड फॅक्टरी घेतली आणि त्यांची जी रिक्वायरमेंट होती, जो ड्रॉइंग तयार केलं त्याच्यामध्ये त्यांच्या कॉलमचं स्पेसिंग वगैरे मला बदलावं लागलं. सो आय ॲक्च्युली रिमूव्ह सर्टन कॉलम्स, स्ट्रेंथन द रिमेनिंग कॉलम्स. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग वाल्यांना कळेल. Strengthen the remaining columns. I removed the roof and replaced the roof with a walkable false roof. Can you believe this? तर त्यामुळे नॅशनल अवॉर्ड आहे. हे सगळं मी स्वतः सक्सेसफुली बसून केलेलं आहे. ओके, अँड दिस इज अंबर, ज्याला तुम्ही अवॉर्ड दिलाय. पुणे क्रेन्स एक जवळजवळ 50 एकराची डेव्हलपमेंट आहे जेजुरीमध्ये. फिनलँडची कंपनी आहे. फिनलँडमध्ये मला अवॉर्ड मिळाला. डोंट वरी, अवॉर्डचं वन्स यू डू हार्ड वर्क अवॉर्ड विल फॉलो. नेक्स्ट. आता रेल्वेचं मोदी साहेबांनी एक फॉर्म केले, गती शक्ती अमृत भारत. या स्कीम मध्ये मला काही इंटरेस्ट नव्हतं खरं म्हणजे, परंतु त्यांनी मला बोलवून सांगितलं की आपलं टेंडरिंग वगैरे झाले, आर्किटेक्टची अपॉइंटमेंट झाली आहे, पण बऱ्याच लोकांना स्टेशन रिडेव्हलपमेंट हा सब्जेक्ट नीट कळत नाही. आणि मी जवळजवळ 30 वर्ष रेल्वे इंजिनियर्स शिकवतोय आणि आय हॅव रिटन अ बुक कॉल्ड आर्किटेक्चरल अवेअरनेस फॉर रेल्वे इंजिनियर्स. आणि ती जी इन्स्टिट्यूट आहे इरिसेल म्हणून, इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स, ही एशियन लेवलची इन्स्टिट्यूट आहे. त्यांच्यासाठी मी हे पुस्तक लिहिलं आणि जवळजवळ सगळे मोठे मोठे रेल्वे ऑफिसर माझे स्टुडंट्स आहेत. सो त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की सरांना काम द्यायला पाहिजे. त्याने मला बोलवलं, मला म्हणाल ते टेंडर बिंडर आम्ही बघतो, पण तुम्ही सर काम केलं पाहिजे. आज मी 15 रेल्वे स्टेशन्स करतोय, लोणावळा टू हडपसर, संपूर्ण बारामती लाईन बिकॉज ऑफ अजित पवार. त्यांना सांगितलं की यांनाच तुम्ही आमच्याकडे का काम करत नाही. सो वी आर डुईंग बारामती लाईन अँड वी आर डुईंग 4 अगेन डेप्युटी चीफ मिनिस्टर इन नागपूर. म्हणजे या दादांकडून बाहेर पडलो होतो मीटिंग करून आणि साहेब असे कॉरिडॉरमध्ये भेटले. ते म्हणाले काय कुठे चालला, काय करताय. रेल्वेचे लोक माझ्याबरोबर होते. दादांनी त्यांना एक्सप्लेन केलं की अशाची रिडेव्हलपमेंटची स्कीम आहे मोठी, बजेटचा प्रॉब्लेम नाही आहे, सगळी रेल्वे स्टेशन आपल्याला छान करायचे. आणि मग फडणवीस साहेब म्हणाले आमच्याकडे करा ना, सेवा करा, म्हणजे विनोद भावेंचं आहे. सो आय ॲक्सेप्टेड 4 रेल्वे स्टेशन्स इन नागपूर. सांगण्याचा उद्देश असा की बाय सिटिंग इन पुणे आय कॅन डू ऑल दीज थिंग्स. नेक्स्ट प्लीज. काय झालं बाबा, लोडिंग बंद केलं. अरे यार, बिल्डिंग ऑफ इंडिया. माझं असं म्हणणं आहे की आता याच्यानंतर 4-5 वर्षांनी RCC आणि कॉन्क्रीट हे जगातून नाहीसं होईल. लक्षात घ्या. आणि सगळी गोष्ट आपली फक्त मेटल्सवर चालणार आहे. आतापर्यंत स्टील आपल्याकडे नव्हतं म्हणून आपण स्टीलवर फार प्रगती केली नाही, पण आता प्रत्येक गोष्ट स्टीलमध्ये होऊ शकते. आणि म्हणून आम्ही मुंबई पुणे सारखे इव्हेंट्स घेतोय या SSNP तर्फे. आणि आत्ताच रिसेंटली एक स्टील डे आम्ही सेलिब्रेट केला मुंबईमध्ये, ज्याच्यामध्ये नवीन एअरपोर्ट जो मुंबईला होते पनवेलजवळ, त्याचं कंप्लीट 1.5 तासाचं प्रेझेंटेशन ठेवलं होतं. इट इज डिझाईन्ड बाय झा अली, विच इज वन ऑफ द
आय वुड से द लीडिंग आर्किटेक्ट फ्रॉम द वर्ल्ड. तिने तो एअरपोर्ट डिझाईन केला आहे, कन्स्ट्रक्टेड बाय L&T, आणि ऑल ऑफ देम हॅड कम टू प्रेझेंट. अँड इट इज ऑफकोर्स अ प्रायव्हेट एअरपोर्ट, अदानीने घेतलेला नव्हतं. So there is no budget restriction. It is going to be one of the best airports in the world. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की अजूनही काम फक्त 40% झालं आहे. तुम्ही सगळ्यांनी एक बस काढा. If you want some support from me, I will give you. But please go and see the work because it is amazing, out of the box, totally out of the box in steel, long span. कमीत कमी स्पॅन 80 मीटर्स आहे. कमीत कमी 80 मीटर स्पॅन, 250 फूट स्पॅन आहे 2 कॉलम मध्ये. So these are some of the railway stations which we are doing. कुर्डुवाडीला मी गेलो होतो तर तिथे मी बघितलं की आजूबाजूला सगळ्या ब्रिटिश बिल्डिंग्स आहेत. मग मी रेल्वे ऑफिसरनं म्हटलं आपण त्याला मॅचिंग काहीतरी करू, नवीन कशाला काय. सो वी हॅव गिव्हन अ कॉलोनियल आर्किटेक्चर विथ द रूफटॉप रेस्टॉरंट वगैरे सगळं आहे त्याला. आणि दिस इज अवर व्हेरी गुड. आता ह्याचं काम चालू आहे. दॅट इज आय थिंक चिंचवड. नेक्स्ट हे मी आता काय काय दाखवणार आहे ते आहे. सो एअरपोर्ट इन मध्य प्रदेश. नेक्स्ट मल्टी लेवल वेअर हाऊसिंग आणि इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर टाउनशिप, IIT नावाचे कॉन्सेप्ट आहे. हे माझं प्रेझेंटेशन आज असेल. These are just our needs. Yes, go ahead. So हे गतिशक्ती जे तुम्हाला मी म्हटलं ते पेपरला वगैरे आलेले आहे. ते आपलं ते आकुर्डी भूमिपूजन साहेबांचे असे झालेले त्यावेळेला आलेले आहे. सो आकुर्डीचं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परदेशात असल्यासारखं दिसणार आहे. त्याचं काम चालू झालं आहे. ते एलिव्हेशन वगैरे तुम्हाला कोकणात दिसतंय. येस. नेक्स्ट दिस इज तळेगाव रेल्वे स्टेशन. FOB जो असतो म्हणजे फूट ओव्हर ब्रिज असतो, किती अगली असतो ना आपल्याकडे असा रॉ वगैरे. सो दॅट इज FOB. आणि त्या FOBला मी शॉपिंग मॉल वगैरे दिले. म्हणजे तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून प्लॅटफॉर्म नंबर 1 ला जात असाल, भरपूर चालावं लागतं. मग त्या चालताना आपल्याला शॉपिंग वगैरे पण करता येतं. कुठे भाजी विकत घे, कुठे सॉक्स घे वगैरे वगैरे. सो ऑल दॅट कॉन्सेप्ट इज देअर. इट इज कॅन्टिलिवर्ड फ्रॉम द FOB. FOBला सपोर्ट आहे पण त्यामध्ये शॉपिंग मॉल्सला नाही आहे. सो इट्स अ कॅन्टिलिवर्ड थिंग ऑन बोथ साईड. आणि हे कॅनोपी वगैरे आहे, रेस्टिंग ऑन ओनली वन कॉल. ह्याचं पण काम चालू आहे. नेक्स्ट. सो दिस इज आकुर्डी रेल्वे स्टेशन. त्याचं भूमिपूजन साहेबांनी केलं. ह्याचं पण काम जोरामध्ये चालू आहे. अँड यू विल फाइंड दॅट यू नो इट इज समथिंग विथ अ टिपिकल इंडियन आर्किटेक्चर वर्क विथ मॉडर्न टेक्नॉलॉजी. येस. आणि जुन्या कुठल्याही स्टेशनला धक्का न लावता आम्ही हे सगळं करतो. सो वी आर नॉट डिमॉलिशिंग दी रूट्स ऑफ द प्लॅटफॉर्म्स और समथिंग. वी आर ओनली ॲडिंग ॲनेक्सेस. सो हे चिंचवड रेल्वे स्टेशन हे फार सुंदर आहे. त्याची जी ओल्ड बिल्डिंग आहे ती पण आम्ही एका ब्रिजनी लिंक केली आहे. नेक्स्ट. पुरळी रेल्वे स्टेशन म्हणजे बारामती ट्रॅकवरच आहे. त्याचं बजेट थोडं लो आहे. तिथे काही फार ऍक्टिव्हिटीज नाही आहेत त्यामुळे जस्ट सिम्पल बिल्डिंग. नेक्स्ट. दिस इज केडगाव रेल्वे स्टेशन. केडगाव सुद्धा अतिशय एकदम सिम्पल तसं स्टेशन आहे. छोटं आहे. फार काही रेल्वे थांबत नाही पण तरी देखील त्यांना इंटरेस्टिंग व्हावं, तिथला तो पिकनिक स्पॉट व्हावा अशा पद्धतीने डिझाईन केलंय. नेक्स्ट. दिस इज बारामती. हे अर्थात दादाजी अप्रूव्ह केल्याचे होऊ शकत नाही त्यामुळे इट इज अप्रूव्ड बाय दादा. इफ यू हॅव सीन टुडेज सिच्युएशन ऑफ द स्टेशन इट इज ॲब्सोल्युटली डिझरेबल. एक पत्र्याची शेड आहे आणि पुढं काहीतरी इकडे तिकडे आहे. तर ते सगळं त्याचं मास्टर प्लॅनिंग अँड एव्हरीथिंग वी हॅव डन. यू सी अ बिग बोर्ड ऑल्सो टेकन नाव. नेक्स्ट. दिस इज तळेगाव रेल्वे स्टेशन. आता आपण जेव्हा वरच्या लेवलला जातो ना तेव्हा अशा जिना असतो ना रेल्वे जुन्या पद्धतीचं स्ट्रक्चरल डिझायनिंग. त्याची रूफची लाईन वेगळी असते, खालची स्टेप्सची लाईन वेगळी असते. मी म्हटलं व्हाय लाईक दॅट, वी कॅन ब्रेक इट इनटू स्टेप्स. यू सी हाऊ ब्युटिफुल इट इज. दिस इज दॅट कॉन्कोर्स विच गोज यू नो. म्हणजे इथून आपला जिना सुरू होईल आणि ह्या लेवलला जाणार आहे. आपल्या हाफ फूट ओव्हर ब्रिज आहे आणि हे सगळे ग्लास आहे. And this is that plaza which I am saying, shopping mall. This is happening. आधी रेल्वेवाल्यांना ते पटलं नाही की असं काही होऊ शकतं. नाव दे आर सो म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी येतं खरं. ते सांगतात त्यांना स्टोरी की आम्ही सरांना किती त्रास दिला. नेक्स्ट. सो दीज आर एक्झिस्टिंग वन्स.
हे जे आता मी तुम्हाला दाखवल्याची एचसी चित्र आहे, यू सी व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मेशन. हे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला गुण आहे सर. नेक्स्ट हे जरा पॉइंट सांगितले, जस्ट गो अहेड. हे ऑब्झर्वेशन पॉइंट्स आहेत, ते मी मीटिंगला प्रेझेंट केले. टॉयलेट्स आर नॉट प्लेस्ड एट प्रॉपर लोकेशन. ड्रॉप ऑफ पॉइंट्स अँड पिकअप पॉइंट्स आर नॉट गिवन ॲट ऑल. पुअर ड्रेनेज सिस्टम आणि लिकेजेस इन एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स. नेक्स्ट, there is no provision of fire fighting or smoke detectors. आता पूर्वी हे फायर फायटिंग नावाचा प्रकारच होता, म्हणजे आपण असं समजायचं की आग लागतच नाही कधी. आणि आता बघितलं आपण, आता गेल्या मला वाटतं 8 दिवसात 4 मोठ्या आगी लागलेल्या आहेत. सो फायर प्रोटेक्शन अँड डिटेक्शन हॅज बिकम अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. आणि हे तुम्ही पण लक्षात घ्यायला पाहिजे. यू कॅन बिकम अ व्हेरी गुड फायर सिस्टम कॉन्ट्रॅक्ट अँड देअर आर फॅन्टॅस्टिक थिंग्स हॅपनिंग इन फायर. कुठलीही MIDC कारखान्याला परमिशन देण्यापूर्वी, कमेन्समेंट सर्टिफिकेट देण्यापूर्वी फायर एनओसी मागते. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण फायर एनओसी इज रिक्वायर्ड. इट्स कॉल्ड प्रोव्हिजनल फायर एनओसी अँड फायनल फायर एनओसी. फायनल फायर एनओसी मिळाल्याशिवाय कारखान्याला परमिशन मिळत नाही. सो दॅट इज द रूल दॅट वी हॅव मेड, अँड द सेम थिंग विच आय हॅव ऑब्झर्व्ड हियर. नो प्रॉपर युटिलायझेशन ऑफ स्पेसेस. नेक्स्ट, segregation of driveways and public vehicles and private vehicles. आता हे पण तुम्ही आज बहुतेक स्टेशनला हा गोंधळ असतो. रिक्षावाले मधून जातात, टू व्हीलर्स आहेत, कार्स आहेत, चालणारे आहेत, बॅगा घेऊन धावत असतात लोक. सो दॅट कन्फ्युजन नीड्स टू बी सेग्रिगेट. इफ यू सेग्रिगेट देयर विल नॉट बी कन्फ्युजन. सो त्यामुळे त्याचं मास्टर प्लॅन पण आहे. आणि वेटिंग एरिया बऱ्याचशा ठिकाणी अनकवर्ड आहे, म्हणजे पावसामध्ये भिजत राहतात लोक काही स्टेशन. नेक्स्ट, so these were some of the designs that we had presented. त्या आपण किती सुंदर या गोष्टी करू शकतो. ड्रॉप ऑफ पिकअप पॉइंट, प्रपोज व्हेहिक्युलर एंट्री. You see those platform 1, 2, executive waiting area, general waiting area, structure, PV structure, deck slab, metallic frames and green walls. So that is what was presented today. Next. हे ऑफकोर्स मास्टर प्लॅनिंग वगैरे केलंय. वेटिंग एरिया ऍड केली, तिकीट बुकिंग एरिया रिफाईन केलेली. ओके, सो दिस इज तळेगाव रेल्वे स्टेशन. ॲज आय सेड, दॅट इज द एंट्रन्स. रिक्षा उभी आहे तिथे, नंतर ते रिक्षा स्टँड आहे, अँड तिथून यू गो इनसाइड. आणि दीज आर ऑफकोर्स वरती जाळी वगैरे आहे, ग्लास आहे. सो इट्स लाईक अ मॉडर्न बिल्डिंग, यु नो. आणि SCP आहे, आणि तो तुमचा FOB चाललेला आहे पलीकडे. समजा आलं पिक्चर त्या बाजूला, पलीकडच्या बाजूला एक बिल्डिंग आहे, ती पण याच स्टाईलनी आम्ही ती कम्प्लीट केली. दीज आर फंक्शनल थिंग्स दॅट आर रिटन. नेक्स्ट, सो व्हॉट इज द टेक्नॉलॉजी आय हॅव इंट्रोड्यूस्ड. आता यातला एक पहिली जी लाईन आहे, इट इज अ प्री इंजिनियर्ड टेक्नॉलॉजी. लेट मी टेल यू दॅट द PEB, प्रत्येक जण हल्ली म्हणतो आम्ही PEB करतो. असे बरेच जण आहेत, आता पुण्यामध्ये तर शेकडो, पण दॅट इज नॉट PEB. PEB इज इंट्रोड्यूस टू दिस कंट्री बाय प्रशांत देशमुख. आणि PEB इज बिकॉज इट इज कॉल्ड प्री इंजिनियर्ड, देर इज अ सॉफ्टवेअर, ज्याला आम्ही मेटल बिल्डिंग सॉफ्टवेअर म्हणतो, विच गिव्स यू द मोस्ट इकॉनॉमिकल स्टील कन्झम्पशन. 15 ते 20% कमी स्टीलमध्ये आपण हे काम करू शकतो. Plus, it is a CNC वरती काम होतं. So you ensure the welding, you ensure the straightening of the plate and everything. And this work can be completed faster. मगाशी मी कोणातरी सांगितलं की आम्ही चाकणला जे प्लांट केलेलं आहे, 45 days मध्ये 45,000 square feet we have completed from pencil to production. It is possible because of this technology. आणि हे रेल्वेला माहिती नव्हती. त्यांना ते सगळं हेवी स्ट्रक्चर्स करायची सवय आहे. चॅनल आणि अँगल शिवाय त्यांना झोप येत नाही. सो आय सेड आता काही नाही, असं रेडीमेडमध्ये काही घ्यायची गरज नाही. वी विल डिझाईन प्लेट्स विच विल टेक दीज लोड्स, आणि इट विल बी इंजिनियर डिझाईन ऑन अ सॉफ्टवेअर, आणि त्याच्यामधून मॅन्युफॅक्चरिंग होईल. अँड देर विल बी ट्रिमेंडस सेव्हिंग इन दिस. ॲट द सेम टाइम वेट विल बी लेस, कन्झम्पशन ऑफ. सो ते जे पॉईंट्स आहेत, ACP फेशिया आहे, सोलर पॅनल्स. बहुतेक सगळ्या स्टेशनवरती मी सोलर पॅनल लावले, so that lot of support from power
will be available on all the stations. कारण ही जी माझ्या ग्रामीण भागातली स्टेशन्स आहेत म्हणजे नागपूरला पण आहेत आणि इथे पण आहेत तिथे बरेच वेळेला पॉवरचा प्रॉब्लेम. So we said that all this roofing will be also done with the solar, or there are solar roofs also available now. तर ते सगळे सजेस्ट केलेले आहेत. पॉलीकार्बोनेट आणि टर्बो व्हेंटिलेटर्स आहेत आणि स्टँडिंग सीम रूफिंग आहे. मला वाटतं तुम्हाला कल्पना असावी व्हॉट इज स्टँडिंग सीम. आता रूफिंग मध्ये असं आहे की आपण एक शीट दुसऱ्या शीट मध्ये घालतो आणि आपण म्हणतो की असे जरा 2 फोल्ड केले की चांगलं, मग कॉन्ट्रॅक्टर पैसे काढण्यासाठी ते एकच फोल्डवर करतो, मग पाणी आत येतं. बहुतेक सगळ्या फॅक्टरीमध्ये पाणी आत येतं कारण आपण नीट काम करत. सो आता इंडियन लोकांची ही मेंटॅलिटी लक्षात घेऊन टेक्नॉलॉजी पुढे गेली जाणार आणि त्यांनी असं काढलं की असे 2 शीट एकत्र करायचे त्याला शिवण करायचं. सो इट इज कॉल्ड सीमिंग. सीमिंग म्हणजे शिवणी. त्यामुळे अगदी 100% तुम्हाला 50 वर्षाच्या बिल्डिंगला पाणी येणार नाही याची गॅरंटी देता येते. सो इट इज कॉल्ड स्टँडिंग सीम टेक्नॉलॉजी इन पीईव्ही. सो ती आम्ही इथे लावतोय आणि ऍडव्हान्टेजेस दिले. कॉस्ट इफेक्टिव्हनेस, टाइम सेव्हिंग, various options we have given, and quality and durable structures, low maintenance and sustainable. These are the points. Next. पूर्वी इंटिरियर्स वगैरे रेल्वे वाल्याला माहितीच नव्हतं. कुठल्याही स्टेशन मध्ये छान इंटिरियर्स नाहीये. मग ते फक्त एअरपोर्ट्स मध्ये इंटिरियर्स का, आपल्याकडे नाही. म्हणून मग ती इंटिरियर्स पण आम्ही केली आणि त्या इंटिरियर्स साठी पण ते करत असताना लोक नक्कीच पानाचे थुंकणार, त्याच्यानंतर हात लावणार वगैरे हे सगळे लक्षात घेऊन ते क्लीनलीनेस कसा करते या दृष्टीने स्पेसिफाय केलेलं आहे. So long span with linear shape of the roof, PVC columns has been used as primary framing. Wall cladded in 25 mm thick cement board. म्हणजे ब्रिकवर आता ब्रिक मिळतच नाही ना बऱ्याच ठिकाणी. ब्रिक मिळत नाही, स्टोन उचलणारा माणूस राहिलेला नाही. स्टोन उचलणारा लेबर कुठे मिळतो, तर स्टोनवर कसं चालणार. त्यामुळे हे सगळं बाजूला करून नवीन जी टेक्नॉलॉजी ड्रायवॉल्सची आहे ती आम्ही इथे वापरतोय. अनंत प्रकारचे ड्रायवॉल्स आले. ई वॉल नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यात कॉन्क्रीट मध्ये रिइन्फोर्समेंट सुद्धा आहे आणि इट इज स्ट्रॉंगर, चीपर, फास्टर, फॅक्टरी मेड. त्यामुळे फिनिश येणार, त्याला नंतर प्लास्टर करायची गरजच नाही. डायरेक्ट जिप्सम पट्टी आणि पेंट एवढं सुंदर आणि छान करतात. नेक्स्ट. सो दिस इज आकुर्डी रेल्वे स्टेशन. मागे खरं जुनी बिल्डिंग वगैरे पण आहे, पुढच्या ह्याच्यात दाखवीत लगेच. नेक्स्ट. दिस इज द ऍक्च्युअल एक्झिस्टिंग थिंग. म्हणजे ते बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की एवढं ट्रान्सफॉर्मेशन कसं होईल. ते फक्त आर्किटेक्टचं विजन असतं बरं का याच्यावरती. म्हणजे हाऊ वी जनरेट दोज डर्टी थिंग इंटू गुड थिंग. चॅलेंजिंग आहे. रिडेव्हलपमेंट हा खूप मोठा आणि चॅलेंजिंग आहे कारण हे सगळं जाऊन मेजरमेंट घेऊन, रेल्वेकडे काही डॉक्युमेंटेशन नाही, हे आम्हाला स्वतःला तिकडे जाऊन मेजरमेंट घेऊन त्याच्या स्ट्रेंथ तपासून त्याचे बोर्स घेऊन सगळं नंतर मग आम्ही हे सगळं केलं. ओके. So no proper lights on both the platforms, drop-off points and pick-up points are not given. Poor drainage, parking area needs to be improved. There is no provision for firefighting and no proper utilization of spaces. These are the observations. Toilets are not placed at proper usable locations. Security checking needs to be improved. Yes, next. हा complete plan आहे. म्हणजे you can imagine how big that plan itself is. With tracks, construction on both the sides. आणि particularly याच्यामध्ये या रोडच्या साईडनी एंट्री आहे आणि तिकडूनही एंट्री आहे. So there is a back entry, so we have to actually plan communication. आणि हे रेड दाखवलं आणि इकडे ऑरेंज are these are by FOBs. Foot over bridge. Next. So these are some of the drawings. Next. हा एरियल व्ह्यू आहे आकुर्डीचा. म्हणजे तुम्हाला आयडिया आहे की किती मोठं काम आहे. So huge work. So you see the FOB, 2 FOBs आहेत, इकडे इकडे. हे पुढची बिल्डिंग आता आपण करतोय, सध्या काम चालू आहे आणि मागे पण एक बिल्डिंग आहे आणि हे आर्केस कंपाऊंड वगैरे आणि पार्किंग स्पेस. And you can see the canopy cantilevered out in steel. Where तुम्हाला वाटेल RCC आहे. It is in steel. Everything is in steel. Next.
आपल्या देशातले कॉन्क्रीट आणि आरसीसी मध्ये ब्रिजेस पडले, स्टील ब्रिज आहेत ब्रिटिशांनी केलेले कोल्हापूरमध्ये वगैरे. ऍडव्हान्टेजेस आम्ही परत सेम वी हॅव यूज. ऍडव्हान्टेजेस कॉस्ट इफेक्टिव्हनेस, टाइम सेव्हिंग, ओके, ब्युटिफुल इंटिरियर्स. बजेट आहे थँक्स टू सेंट्रल गव्हर्नमेंट. येस, ओके. दिस इज चिंचवड रेल्वे स्टेशन. याच्यामध्ये जे तुम्हाला दिसते ते सगळे काही भिंत वगैरे नाही आहे, जाळ्या आहेत, ग्लास आहे, वेगळी फॉर्म आहे आणि इथल्या जुन्या बिल्डिंगला आम्ही डेकोरेट करून ब्रिजनी कनेक्ट केलं. नेक्स्ट, सो दिस इज द एक्झिस्टिंग कंडिशन ऑफ द चिंचवड रेल्वे स्टेशन. ती बिल्डिंग आहे ती कोपऱ्यातली, जिला आम्ही आता कन्वर्ट केलं आहे. कॅन यू गो बॅक? ह्या बिल्डिंगचा अवतार बघा आता नवीन केलेला. ही बघा कोपऱ्यातली आहे. सेम बिल्डिंग कन्वर्टेड, नॉट मच ऑफ एक्सपेन्सेस. तोडणार काही नाही. माझी पहिली त्याला हे होती की आय विल नॉट ब्रेक एनिथिंग. इफ रिक्वायर्ड ओनली आय विल ब्रेक, अदरवाइज नो. चल नेक्स्ट. Yeah, these are same points I think which is just run through. हे आम्ही काही ऑप्शन्स मला वाटतं गेले होते ते आहेत, but we are doing this now. Yes, next. Streamline plan of the same railway stations. We are adding this particular thing. म्हणजे इथून एंट्री आहे. So we have segregated the parking and this is the place. This is the booking office and toilets वगैरे. आणि that is existing structure we are still retaining. Next. So bridge connection to the old building. Next. You see some of them. Again, I think the same conclusions that we have advantages. Yes, go ahead. Again, because it was a government project, it has taken us 6 months to convince them. म्हणजे गेली 6 महिने माझ्या ऑफिसमध्ये 10 आर्किटेक्ट्स याच्यावर काम करतात. Even if you come today, and I am proud की नीतल कुठे आहे? Can you stand up? Let us give him a big hand. So Neetal is working on at least 4 stations out of this. You may be knowing, I don't know. And she conducts meetings with the CPM, Chief Project Manager of Indian Railways. मी जात नाही, माझी ओळख पण नाही. Okay. Next. So these are some of the interiors. Waiting area वगैरे, just like airport. Next. This is बारामती. बारामतीला आम्ही जुनी बिल्डिंग मागची जी आहे पत्र्याची वगैरे वगैरे त्याच्यामध्ये रिटेनिंग आय थिंक विल चेंज द शीट्स, नथिंग मोर दॅन दॅट. पण आम्ही पुढे हा सगळा फसाड अरेंज करतोय आणि वी हॅव स्ट्रीमलाईन द पार्किंग. नेक्स्ट. हे सध्या आहे चित्र आहे बघा, ते समोर तुम्हाला दिसतंय ना, दॅट इज द करंट बारामती. एक छोटीशी कमान थोडी जरी बांधली आहे ती वी आर डिमॉलिशिंग दॅट. एक्झिस्टिंग तिकीट काउंटरची अवस्था पण गंभीर आहे. लोक पावसामध्ये उभे राहतात आणि तिकीट काढतात. त्याला फक्त तो शेड जे आहे इट डझंट प्रोजेक्ट आउट. हँडिकॅप टॉयलेट नाही आहे. आता हँडिकॅप साठी पण त्यांचं ट्रॅफिक मुवमेंट आणि त्यांना टॉयलेट अरेंजमेंट्स कंपल्सरी आहे आणि गोइंग टू द प्लॅटफॉर्म अप टू द ट्रेन हे सगळं वर्किंग त्याच्या दृष्टीने केलेलं आहे. नेक्स्ट. बारामती रेल्वे स्टेशन चॅलेंजेस इन द मास्टर प्लॅन वगैरे आहे. आय थिंक आय हॅव एक्सप्लेन. इफ वी विल डिसाइड दॅट इज समथिंग विच वी आर कन्सल्टिंग आणि पुढे ती कोर्स वगैरे दॅट टेक वी आर reorganizing the traffic pattern. Next. There are some of the more elaborate drawings. म्हणजे मला असं वाटतं की बरेच लोक वेळेला क्लायंट असेल तुम्हाला विचारत असेल की 3D बिडी देणार तर आम्ही जवळजवळ 10 3D काढतो एकेका प्रोजेक्टचे आणि वॉक थ्रू पण करतो, मी दाखवेन नंतर. सो 3D इज अ व्हेरी कॉमन थिंग बरं का. म्हणजे आता ते 3D बिडीचं काहीतरी मोठं काहीतरी चित्र करू नका. ऑटोकॅड नावाचा जो सॉफ्टवेअर आहे
हा सुद्धा पुढच्या 2-3 वर्षामध्ये जगातून नाही सवय. सो वी विल वर्क विथ Revit. इट इज गेटिंग कनेक्टेड विथ Vim आणि इट इज ऑल्सो कनेक्टेड विथ टेक्ला. हे जे काही नवीन सॉफ्टवेअर्स आहेत त्या सॉफ्टवेअरमुळे चूक न होता सगळ्या गोष्टी होतात, वेळ वाचतो आणि आपण पूर्वी बुद्धीला फार ताण देत होतो. पण मलाही माहिती आहे की मी माझ्या हाताने पूर्वी 3D काढत असे, तर मला 3D काढायला कमीत कमी 7-8 दिवस लागायचे. आधी ते काढायचं, मग ते लहान स्केलला, मग ते एनलार्ज करायचं, मग ते कन्वर्ट करायचं, मग ते पेंट करायचं, मग त्याला शॅडो छायाग्राफी नावाचा आपला एक चॅप्टर होता. सो ऑल दिस थिंग इज ऑल टेकन केअर ऑफ बाय द सॉफ्टवेअर नाउ. ओके, चलो. सो दिस इज माय कुर्डुवाडी स्टेशन. म्हणजे माझ्या दृष्टीने सगळ्यात सुंदर मी एक केले. सो आय हॅव रिटेन द ब्रिटिश आर्किटेक्चर अँड वरती रूफटॉप रेस्टॉरंट दिलंय, पिरामिडल वगैरे घेतलंय. माझ्यामध्ये कुर्डुवाडीमध्ये दिस विल बिकम पिकनिक स्पॉट. ह्यूज आहे आणि कुर्डुवाडीमध्ये दुसरं काही बघण्याचं नाही. सो दे विल डेफिनेटली, आय थिंक मोस्ट ऑफ द पीपल विल कीप विजिटिंग दिस प्लेस. त्यामुळे मी लायब्ररी पण दिली आहे, रूफटॉप रेस्टॉरंट ठेवलंय. नेक्स्ट, आणि दिस इज देहू रोड. अरे याच्यामध्ये फक्त एक दुःख असं वाटतं की मी खरं त्यांना म्हटलं होतं की ही जी स्टेशन्स आहेत ना, याच्या प्रत्येक गावामध्ये काहीतरी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे देहूला तुकाराम आहे, आमच्या चिंचवडला चाफेकर बंधू आहे. असं मी सुरुवातीला वॉलवर हिस्ट्री वॉल वगैरे केली होती, त्याला मात्र राजकीय पातळीवर मान्यता मिळाली नाही. हे सांगायला पाहिजे. कधीतरी मला संधी मिळाली तर मी नक्की करीन परत ते, कारण ते झालंच पाहिजे. पण ते म्हणाले नाही, इसमें रिलीजन का मॅटर है, इसमें हिस्ट्री पॉलिटिक्स का मॅटर है. राहुल गांधी म्हणतात की सावरकरांनी काही केलंच नाही. असे जे काही विषय आहेत तर त्या विषयांमुळे गेलेलं कन्फ्युजन, आणि नेमकं त्याच वेळेला सावरकरचा विषय होता, मी ज्यावेळी करलो. चलो नेक्स्ट, सेवाग्राम जिथे विनोबा भावेचा आहे. Now there I wanted a statue of विनोबा भावे. That is also related. पण हे स्टेशन फारच सुंदर होणार आहे. लहान आहे, कंपॅरेटिव्हली नॉट अ व्हेरी बिग स्टेशन, पण त्याला एलिमेंट्स चांगले दिले. नेक्स्ट, हिंगणघाट म्हणून नागपूरमध्ये काय तिथे पण आहे, छोटे आहे ते पण. नेक्स्ट, आमला इज ॲब्सोल्युटली एक्स्ट्रीमली स्मॉल. नेक्स्ट, आणि घोडा डोंगरी. आता हे जे 3 स्टेशन खालचे आहेत त्याचं अजून आमचं वर्किंग व्हायचं, तर दाखवतोय की वी आर डुइंग इट. पण हिंगणघाट, आमला आणि घोडा डोंगरी हे 3 स्टेशन्स अजून अप्रूव्ह व्हायचे. बहुतेक इलेक्शन नंतर आमच्या नेत्यांना वेळ मिळेल तेव्हा त्यांना दाखवून ते अप्रूव्ह करून मी घेईन. सो बट दीज आर द स्टेशन विच आर कमिंग अप. नेक्स्ट, या नेक्स्ट प्रेझेंटेशन इज एअरपोर्ट्स. मला तुम्हाला सांगायचं की जवळजवळ 108 एअरपोर्ट्स आपल्याला करायचे. किती? 108. केवढं काम आहे हो. तर आपण म्हणतो की काहीतरी काम म्हणजे दुकानं करणं आणि बिल्डिंग रेसिडेन्शियल आणि सोडूनच द्या तुम्ही विचार. सो देर आर सो मेनी एअरपोर्ट्स टू कम. तर युवा म्हणजे आमचे ज्योतिरादित्य सिंधियांचं प्रोजेक्ट होतं हे, आणि तसं त्या मानाने इट इज अ स्मॉल प्लेस. तर अकॉर्डिंगली एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची जे काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सचा अभ्यास करून आपण हा एअरपोर्ट तयार केला. त्याचं काम आता मी काही फोटो दाखवलेत मला वाटतं. नेक्स्ट, या सो सम ऑफ द कन्स्ट्रक्शन्स गोइंग ऑन देयर. नेक्स्ट, कन्व्हेन्शनल स्कील मध्ये केलंय, कारण एअरपोर्ट अथॉरिटी वाले अजूनही मला वाटतं मागच्याच काळामध्ये आहेत. मला त्यांचं वर्कशॉप घ्यावं लागेल की आता बाबा ते बंद करते, बट दे आर स्टील डुइंग इट इन कन्व्हेन्शनल स्कील. त्यांनी ते डिटेल वगैरे त्यांचे ते केले. नेक्स्ट, included roofing sheet provided for noise reduction. We have somehow insulated the roof. Next, landscape area provided. Now we are doing a lot of landscape in that area. मध्य प्रदेश मध्ये लकीली ग्रीनरी आहे. पाऊस चांगला पडतो, भाज्या चांगल्या मिळतात. तिथे हायवेची जी काही ढाबे आहेत त्याच्यावरती अप्रतिम व्हेजिटेरियन जेवण मिळतं, म्हणजे साजूक तुपामध्ये. सो आय थॉट दॅट वी शुड डू व्हेरी गुड लँडस्केप्स. नेक्स्ट, पार्किंग एरियाज. आणि याच्यामध्ये किस्सा सांगायला हरकत नाही की आम्ही एक साईट लोकेट केली होती एअरपोर्ट अथॉरिटी.
ही साईट लोकेट केली, प्लेनपर्यंत बांधकाम केलं, सगळं काय म्हणतात त्याला लेआउट सगळं झालं. आणि याच्यानंतर सुद्धा ज्योतिरादित्य सिंधियांची व्हिजिट झाली, ते म्हणाले साईट चुकली. म्हणजे या रोडच्या ज्या बाजूला पाहिजे, सी देयर आर 2 roads on both the sides, but the other road on the other side of the track, म्हणजे रनवे, is actually the main road. जे एअरपोर्ट अथॉरिटी वाल्याला काम माहिती तो तुम्हाला कळलं. सो सेम डिझाइन इज रेप्लिकेटेड अगेन ऑन द अदर साइड. म्हणजे now the old building which we had done up to plain, we are trying to modify to do some other usage. But असा आपल्या देशात only happens in India वगैरे. Next, MEP systems we are of course providing. Use of MS box section for column, trusses and canopy. 15 meter clear span. आणि brick wall they have said up to 1 meter. That brick तिथे अवेलेबल आहे. मध्य प्रदेशमध्ये बऱ्यापैकी brick is available. सर आपण पुढे येऊ शकता. Let it come forward. There is lot of space here. पुढे येऊ शकता. Next. So these are some of the plans of the airport. Yes. I don't have that. BKSC कामं चालू आहे. Building बाहेर more or less complete है. You'll see that the airport is more or less complete. That is the runway. You see on the left side is the runway. Actually runway आम्ही सगळ्या जागी करून टाकला. आणि याचा एक सेड की the buildingला आम्हाला ओरिएंटेशनच बदलावं लागलं, त्यामुळे ते सगळं काम इकडून तिकडे करावं लागलं. Next. हे आमचं ड्रॉइंग आहे to explain on the other utilities and HVAC वगैरे. या ग्लासची तुम्हाला दिसते ना, तुम्हाला असा कधी प्रश्न कदाचित आला की नाही मला माहित नाही, परंतु विमानाचा आवाज खाली आतमध्ये असलेल्या लोकांना कधीच येत नाही. हाऊ इट इज हॅपनिंग? हॅव यू एव्हर थॉट की नुसती एक काच लावली आहे, तिथे विमान उतरते, त्याचा अगदी थोडा म्हणजे माझ्यामध्ये 5% आवाज फक्त आतमध्ये येतो, 5 to 10%. So that is a special glass, special design for partition glass. एअरपोर्टचं डिझायनिंग थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. लॉंग स्पॅन स्ट्रक्चर्स आहेत, रूफ आहे, इन्सुलेटेड आहे. इव्हन जेव्हा विमान उतरलं तेव्हा रूफला जर इन्सुलेशन नसेल तर इव्हन वरून सुद्धा आतमध्ये आवाज प्रचंड मोठ्या प्रमाणात येतो. सो दॅट इज अ चॅलेंजिंग पार्ट. नेक्स्ट. सो दिस इज अ प्लॅन ऑफ दॅट एअरपोर्ट. नेक्स्ट. This is another airport which we are doing, and that is at Coimbatore. आता फक्त प्रश्न असा आहे की कोइंबतूरला there is also a new airport coming. त्यामुळे ह्या एअरपोर्टचं बजेट त्यांनी हळूच कमी केलं. But still I am showing you हे मध्ये सगळं लँडस्केप वगैरे घेतलं आहे, साऊथ इंडियन स्टाईल आहे. This is the landscape board आणि हा एवढा एरिया आपण ऍड करतोय. This is existing. हा pink existing है. We are adding this. We are opening the glass for this, and we are organizing the entire parking as well as we are adding office building because सध्या तिथे office building नहीं है. हाँ pointer. Sorry. Okay. So this is the pink is what we are. This is adding एक existing building पण आहे आणि हे सगळं इंडेक्स वगैरे दिलेलं आहे. नेक्स्ट. पर्स्पेक्टिव्ह मला वाटतं. So some of the existing areas and some of the extension area. पुणा एअरपोर्टला पण सिमिलर प्रॉब्लेम आहे की they are just extending at the moment. आता एक्सटेन्शन मध्ये खूप प्रॉब्लेम येतात. म्हणजे you have to depend on what is happening with the existing structure आणि त्या स्ट्रक्चरला आपल्याला कंटिन्युएशन मध्ये आवडो अगर न आवडो करावं लागतं. We can have some better ideas, but तिथे ते employ करता येईल. Next. So we are also doing these structures जे आपल्याला corridors करावे लागतात. Aero bridges from this corridor. So these will be added. हे सगळं completely add होणार आहे. पूर्वी डायरेक्ट विमान उतरायचं आणि मग बसनी ते इकडे यायचे वगैरे. So that was what was happening. Next.
That's the airport structure. How beautiful it is. You know the span? मुझे मालूम है वो क्या है? अयो. So this is the roof, and these are the structures here. Hardly any column going up to the top, as you can see. Total glass, and this steel frame which is actually there. This steel frame, portal truss है, and that is the canopy part. And this is the aero bridge. Next. Existing. We are trying to come out with better steel design. हे जे सगळं नेटवर्क आहे जाळं आहे ना ते आपल्याला काही नको आहे का. So we are doing in a different technology. आणि हे एक्झिस्टिंग आहे हे आम्ही कंटिन्यू करतो. नेक्स्ट. सो हे सुद्धा फॅब्रिक स्ट्रक्चर आहे. कॅन्टिलिव्हर अगेन. कॅन्टिलिव्हर पोर्टल फ्रेम प्री इंजिनियर बिल्डिंग. दिस इज द ओल्ड वन. नेक्स्ट. हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं जे ऑटोमोटिव्ह रिसर्च सेंटर्स आपण करतोय सगळीकडे डिजिटल टेस्टिंग. So we are having 1, 2, 3, 4 प्रकारचे व्हेकल 4 रॅम्स वरती टेस्ट होती. म्हणजे यू कॅन हॅव 2 व्हीलर 3 व्हीलर, यू कॅन हॅव अ ट्रक, बस, यू कॅन हॅव अ कार. सो ह्या सगळ्यासाठी these are the entries that will go in. I have taken a Proflex roof here. त्याला खालून ट्रस नसते. How many of you really know about Proflex? Anybody? तुम्ही करा आहे. यू यूज Proflex, चिपर 15% चिपर. खालून मला ट्रस लागत नाही. स्टीलची आपली गॅल्व्हनची शीट तुम्ही जी वापरताय ती 0.5 mm असते. इन दिस केस इट विल बी थिकर देन दॅट. आणि you know the curve is always the safest form in engineering. Stability point of view, curve is the best rather than the flat. So we use curve. आणि असे पण कर्व आहे. आणि ते एकात एक गुंतवून परत स्टिचिंग केलं जातं. सो इट इज 100% waterproof. So we are using that. And this is of course sheeting वगैरे आणि gutter better. Then there is the office building also combined with this. So they call it inspection and certification testing. It's going to be compulsory for all commercial vehicles from next year. So we are doing 53 centers in different places. नगर जवळ आम्ही श्रीरामपूरला करतोय. Not in Nagar, I think. I don't think it is. Nagar मध्ये पण आहे मला वाटतं, but in Srirapur we are doing. And there is a reluctance from RTOs into bracket, कारण their money will go away. They cannot collect any money, no jugaad possible. So there is a reluctance by RTOs. So we have to actually push them up through commissioner. Next. So this is the total picture of that testing center, which is going to be revolutionary in Maharashtra state. It is a pilot structure in Maharashtra. We are also going to do it in Orissa next, and then followed into other states. Next. Yeah, these are the plans. So actually, I can explain you I think quickly. These are those tracks. They say tracks are there. And these are the digital instruments. Again, there is a इथे ट्रक उभा राहील किंवा and then they will test it from below also. म्हणजे तुमचं ब्रेक, टायर, इंजिन, everything will be tested. And त्याचे निर्णय प्रिंटआउट्स निघतील की त्याची हेल्थ कार्ड काय. असं हेल्थ कार्ड असं व्हेकल. आपण व्हेकल रस्त्यावर पाठवतो त्याच्यानंतर ते हेल्थ बिल कधीच बघत नाही. आपली मात्र हेल्थ आपण बघतो. So this will be like a cardiogram of the vehicle. And they want, of course, याच्यामध्ये ना रोडचं काम खूप आहे. बिल्डिंगचं काम कमी आहे, पण रोडचं खूप आहे. As you know, every RTO center has that. So we have a strong road which moves around for vehicle testing, open testing पण होणार आहे इकडे. So that is also a big job there. प्रत्येक सेंटर approximately 10 कोटीचं आहे. Approximately 10 कोटीचं प्रत्येक सेंटर आहे. So like that about 53 centers. Next. This is what story I think I was sharing. अजित दादांनी मला पहाटे 6 वाजता बारामतीला बोलवलं. So he was trying to understand,
This fellow is the Chief RDO Maharashtra State. I am trying to explain the whole scheme to him. And these are the centers that we have located on the Maharashtra. Next. Yeah. Now the another opportunity for all of you is going to be logistic park. Warehousing and logistic park was a big demand. पण आपण त्यावेळी दुर्लक्ष केलं. प्रत्येक फॅक्टरीत एखादं छोटं वेअरहाऊस असतं, तेवढ्यावरती चालत. There is a demand for huge warehouses of logistic parks. We are doing this in Bangalore. Hoskote म्हणून आहे. About 50 plus acres है, complete layout. And so this is the main road. This is the main road from where we are entering. And each of them will have truck parking and everything. So there are 1, 2, 3, 4, 5, 6 buildings. This we have combined and made it a big building. There is one more building here and one more building here. Almost nearing completion. Such 3 projects we are doing. So in Bhiwandi there is a demand for 100 acres plus logistic parks. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लॉजिस्टिक पार्क कुठे झालं असेल तर भिवंडीमध्ये. Land was very cheap initially. आता परत वाढलेले भाव. But people have blocked about 100 plus acres there. आणि this particular project is financed by a Singapore company called Mebelty. We are doing with the contracting firm as architects, EPC contractor who are KEC International. So both the companies are international companies for whom we are doing, and a fantastic experience how to economize things, long span structures, mezzanines, industrial usage, heavy floors, very interesting. आणि अशा opportunities तुम्हाला पण मिळणार आता. Like you should be ready, एकदम शूज वगैरे घालून तयार आहे because these demand will come in Aurangabad, MIDC area, it will come in Nagar MIDC area gradually. कारण आता आमच्याकडे चाकण तळेगावला जागा उरलेली नाही. रांजणगाव मधली 60% कामं माझी आहेत, just for your information. Whatever factory you see, nothing is done by us. So ती परिस्थिती पण आता संपली. कर्डेला आलो आम्ही, सुप्याला आलो आम्ही. So I think we are entering into Nagar very gradually. But the moment we do that, there will be tremendous demand for these kind of things. म्हणजे आता तुमच्याकडे पैसे असतील किंवा तुम्हाला इन्व्हेस्टर मिळाला तर पटकन सुप्याला एक 50 एकर घेऊन टाका, आपण करतो. जस्ट कॉन्टॅक्ट मी. नेक्स्ट. These are some of those buildings which we are doing. अरे हे मी केलं तर चालेल का पुढे? Yeah, this is the layout of that. आम्ही ग्रीड वगैरे सगळं इकॉनॉमिकल ग्रीड घेतलंय स्ट्रक्चरल. And as you can see here, this is the long span. The longest span. These are small spans. These are comparatively small spans. And हे utility building इकडे आहे. सगळ्या utility इकडे आहे. And this is the road. And these are the truck parking. So they will be docked against this. These are the trucks. These are the trucks. These are the trucks. So हे डिझाईन मधली गोष्टी आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही आता तयारी सुरू करावी. Try and purchase land as much as possible in Nagar, Supa, Aurangabad, and these projects will be there. If you are looking for investors, contact me. If you are looking for advisory contractors, contact me. If you are looking for architects, contact me. Now this is another concept which I am trying to tell you. याला कदाचित तुमच्या एरियामध्ये याला वेळ लागेल. This we are doing it in Thane for well. Okay. त्या कॉन्सेप्टचं नाव आहे इन सिटी. जिथे मुंबई आणि ठाण्यामध्ये जागाच शिल्लक नाही, तिथे आम्ही लॉजिस्टिक पार्क किंवा वेअरहाऊसिंग करायचं कसं? So the only solution is go multi-story. मग मल्टी-स्टोरीला लोडिंग किती स्लॅबची कॅपॅसिटी? Anything between 5 to 10 tons per square meter. 5 to 10 tons per square meter. Structural engineers will know. So okay, so this is in Thane, very heart of the city, and multi-storied आहे. Huge, म्हणजे आता ह्याच्यात लक्षात येत नाही, but it's a huge building with huge capacity. This is the mathematics of that. You can actually, I don't know whether it is visible, but can you enlarge possibility of enlarge?
See, anyway, ground floor is 974 square meters. A block, B block 1300, 5309 is the area per floor, 5000 square meters per floor, and there are 4 floors. So total arena carpet area is here. 34,000 square meters. Sir, that is the demand. ठाण्यामध्ये झालं नाही ट्रकला पार्क करायला. जवळजवळ 4 लाख स्क्वेअर फूट झालं नव्हतं. नेक्स्ट. So this is the plan actually. This is a circular road. Thane town road is here. We come inside, then we have some basement over here parking for trucks, and then these are 1, 2, 3, 4 blocks which we just noted, and this is kind of an office building with elevators, toilet blocks. Next. These are the details of each block. You will see that there are no columns. Column aseल तर काय उपयोग नाही. So long spans. Everything steel, deck slab, loaded. Next. So this is the section. You can see there parking and floors, and that is the office block. Working area. That's the office block. Very popular concept in Mumbai and Thane now. Thane, Panvel, Mumbai. Hello. Yeah, next. I think I am closing to my presentation. I showed you various types. I showed you what are the opportunities available for all of you. जरा आपलं engineering knowledge ला जरा injection मारूया इकडून तिकडून. Because I also passed in 76, but you asked for a technology and I have it. आता एका कारखान्यामध्ये अशी रिक्वायरमेंट आली की चाकणला जागा मिळत नाही, पण कारखान्याला एक्सपेन्शन करायचं. What do we do? So we have got a technology called LGFS, light gauge form steel, Tata structure. आम्ही त्या बिल्डिंगच्या आतमध्ये एक्सकॅव्हेशन नाही, क्लिक बीम नाही, फुटिंग नाही, G+1 बिल्डिंग उभी. It is there, you can inspect it. So this is technology for you. आणि जवळजवळ 3000 स्क्वेअर मीटर 30 दिवसामध्ये. एका महिन्याच्या आत तो माणूस कुठेतरी फॉरेनला गेला होता, ट्रिप करून आला, परत येईपर्यंत आपली बिल्डिंग संपली. सो देर इज अ ग्राउंडला माझं सगळं कॅन्टीन वगैरे वरती सगळं त्याला एक्स्ट्रा ऑफिस स्पेस फॅसिलिटी देऊन टाकतो. हे कंपनी इज कॉल्ड इटालियन है, डेल ऑटो. ऑल इटालियंस केम टू सी कि भैया कैसे किया, एक भी डस्ट नहीं अंदर, प्रोडक्शन चालू था, फिर भी कर दिया. तो ऐसा नहीं कि अपने पास नहीं है कुछ, ये है. सी वी, अकॉर्डिंग टू मी, वी आर जस्ट नेक्स्ट टू जर्मन्स इन द वर्ल्ड. ओनली थिंग इज आपण आराम फार करतो. आपल्याकडे 19-20 प्रकार आहे, चलता है प्रकार आहे. हे 2 शब्द जर आपण बाजूला काढले तर वी कॅन क्रिएट मिरेकल्स. आपण ते मनावर घेत नाही, बाकी काही नाही. आपण जुने पद्धतीपासून जायला तयार आहे. सो जुने जाऊ दे, मरणाला सोडून द्यायचं, नवीन टेक्नॉलॉजी घ्या. खूप टेक्नॉलॉजी. सकाळी उठलात की नाही की राणीला सलाम करायचा, जिने आपल्यावरती राज्य केलं ना 150 वर्ष. सगळी टेक्नॉलॉजी तिथून येते, आपल्याकडे नाहीये. अपन बोलतो हम जुगाड़ करेंगे, ये करेंगे, अपना नहीं है वो कुछ, वो उनका ही है. सो अपन रोज सकाळी उठले की तिला सॅल्यूट करायचं, छत्रपती शिवाजी महाराजांना करा आणि त्यांना करा. ओके, सो दॅट देन यू विल गेट दॅट एनर्जी टू डू समथिंग. आणि ते प्रॅक्टिकल करायचा प्रयत्न करा, क्लायंटला सांगा, कारण ते पण आपल्या सब्जेक्टमध्ये अडाणी असतात, त्यांना काही माहित नसतं. आपल्याला वाटतं की क्लायंट इज ऑलवेज राईट. माझा शब्द आहे क्लायंट इज नेव्हर राईट. Because we only find out what they want. तेवढं काम त्यांनी करायचं की मला हे करायचं, बाकीचं काम आम्ही करायचं. The entire planning, costing, time frame, everything. We work as far as project management is concerned. We work on software called MS Project and Primavera. These people will help you. कारण आपला जो बार चार्ट नावाचा प्रकार आहे तो बार मध्ये केलेला आहे. So that bar chart has no meaning, कारण तिथे फक्त आपण काय म्हणतो त्याला टाइम वर्सेस ऍक्टिव्हिटी एवढंच आहे. व्हॉट एव्हर द क्वांटिटीचं काय, लेबरचं काय, मशिनरीचं काय, दॅट डझंट टेल यू. द बार चार्ट डझंट टेल यू दॅट.
ते मग तुम्ही सकाळी उठून तिथे साईडला गेल्यावर ठरवता, अरे गणपत सर हे कर रे, ते करूया आपण, हे करूया. यू गेट कन्फ्युज विथ अ बिग प्रोजेक्ट. छोटं प्रोजेक्ट आहे ठीक आहे, बघा टॉयलेट ब्लॉकच करतोय, ऑफिस बिल्डिंगच करतोय. बट इफ देयर इज अ ह्यूज प्रोजेक्ट विच आय शोड यू 50 acres, हाऊ विल यू मॅनेज इट? तुमचे बार चार्ट कुठे जाते? ते बार मध्येच जाणार. सो यू हॅव टू ऍक्च्युअली लर्न MS प्रोजेक्ट. माय फर्स्ट message is please learn the software. They are meant for our benefits. You have to do it. And free classes आहे तो. तुम्ही Google वरती टाका. I think MS project you can learn in 8 days. तुमच्याकडे seniors तर मला वाटतं 8 days are more than enough, and then you start implementing them. Finish. They will give you 100% results for your projects. And you yourself will be surprised कि भैया इतना काम मैं कभी नहीं कर सकता था, अभी कर सकता. You know, so please do that. Now this is another concept. This is my last presentation to you. This is another concept which probably will be useful to you. This concept is called Integrated Industrial Township. IIT. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे. त्याचा पहिला प्रयोग आम्ही औरंगाबादला केलाय. बऱ्याच ठिकाणी किंवा आता मला घरच्यांनी बोलवलं होतं. आय स्पोक ॲट ॲडव्हान्टेज विदर्भ म्हणून कार्यक्रम झाला. Where he said कि we have 3 MIDCs but there is no development. Koti Morila hai, Mianla hai. What is the reason? The reason is people will come from where? You have a bloody industrial area. जसं आपल्याकडे सावळीला आता म्हणजे झाली आता मध्ये लीक झालं, पण तुम्ही नव्हतं. So city पासून एवढ्या लांब तुम्ही नेते, just like an airport, and people have to travel. What will they do? Is it really good? मग हा जो कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की इट्स अ टाउनशिप वेअर देयर आर इंडस्ट्रीज, वेअर देयर आर वेअरहाउसेस, and where are all the facilities right from residence, commercial places, everything in one place. So we have given a design for 100 acres in Chakan. Just enjoy it. Yes, we can start. That's the layout. That's the layout. So we have a plot of about 100 acres. That's the approach road. This entire area is commercial. Hospital है, शाला है, college है, वगैरह वगैरह. Hotel पण है, guest hotel. And then we have a mandir here, and then we have a residential complex here. And on this side, we have all the industrial sheds with warehouses. And this is a green belt which will segregate between the industrial area and the residential area. पायी चालता येईल इंडस्ट्रीला जायला असा हा प्लॅन आहे. व्हेरी ब्युटिफुल. अँड यू कॅन मेक इट गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन प्रमाणे 25 acres मध्ये पण सुरू करू. दिस इज 100 acres but you can do it in 25 acres. ओके, हे दिलेलंच आहे. मला वाटतं these are the guidelines given by the government. So all that is there. Take a minute. So these are the services that are provided there. We have a hospital, we have 3-star hotel, we have shops, we have WeWork offices, with table spaces वगैरह देणार. Then we have a temple, paid parking facility and utilities. So these are the things which are there in the township. आता आपण movie बघूया and then we will move on to the movie. Yes, we will start. Music. Go ahead. Enjoy the movie.
houses in the center, industry on the side. Thank you. I hope you enjoyed the presentation. मला फक्त जाताना एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे before I close. The story is like this, that 3 persons were cutting stone. आपण construction मधली माणसे 3 जण दगड फोडण्याचं काम करत होते. The passerby asked what they were doing. एक वाटसरू चालला होता, त्याने विचारलं की बाबांनो काय काम करताय? The first person said, don't you see I am earning my living? पापी पेट के लिए काम कर रहे हैं. Second person was doing the same thing. He was asked कि भाई तुम क्या कर रहे हैं? Then he said, don't you see I am cutting stone? Third person was also doing the same thing, but he was very engrossed in his work. So somebody had to shake him up and ask कि भैया आप क्या कर रहे हैं? Then he said, I am building cathedral. मैं भगवान का मंदिर बना रहा हूँ. I think we all should be the third person every day, every single day, okay, that whatever we are doing is we are building mandirs for our God, okay. If you have that kind of attitude, the God will definitely assure you the success, and there are a lot of opportunities in this country. God bless you. Thank you. Questions असतील तर कृपया विचारावे. आणि सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, एक 10-5 मिनिटांमध्ये आपलं सेशन संपेल. कोणी लेक्चर संपल्याशिवाय हॉटेल जाऊ नये प्लीज. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. खरोखरच आम्ही ऐकून विसरलो सर, या प्रेझेंटेशनमध्ये एवढा नमूद केलं. सर आपण सांगितलं की भविष्यामध्ये कॉन्क्रीट हे आउटडेटेड होऊन बऱ्यापैकी स्टील फार मोठ्या प्रमाणात येतं. एक छोटीशी शंका अशी होती सर की ज्यावेळेस आपण पब्लिक सेक्टरमध्ये किंवा कमर्शियलमध्ये जातो तर फायर सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू स्टील मध्ये आपण काय असं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो? कारण आजकाल जे आता बऱ्याच लोकांना ही शंका आहे की स्टील आणि फायरचं काहीतरी वाकडं आहे वगैरे. So all our great companies like JSW and Tata, they are coming up with high quality steel. मला वाटतं आपण सगळे आता 253 वापरतोय, but we are also using 353 and they are also coming with further version which will be proof for fire. आता आपल्याला स्टील जे वापरलं जातं त्याला आपण वर्मिक्युलाइट नावाची एक ट्रीटमेंट आहे, ती जर केली तर मग इट बिकम्स अ फायर. लिटल एक्सपेन्सिव्ह ॲट द मोमेंट बिकॉज मोनोपोली आहे, पण आता बऱ्याच लोकांनी जर वर्मिक्युलाइट ट्रीटमेंटसारखी प्रोडक्ट्स आणली तर मेट विल बिकम चीपर. सो आम्ही जे अपार्टमेंट केलेलं आहे हैदराबादला, वी डीड वन अपार्टमेंट 25 story बिल्डिंग इन स्टील इन 7 months. कुठलाही बिल्डर असं एकदम आश्चर्यचकित होतो की हाऊ इट इज पॉसिबल. आय डीड दॅट प्रेझेंटेशन. 2 बेसमेंट आहेत, 25 माळ्याची बिल्डिंग आहे, एव्हरीथिंग डन इन 7 months. आपण काय करतो स्ट्रक्चर इंजिनिअरिंगसाठी आम्ही असं करतो की आपण कॉन्क्रीट बाहेरून असतं आणि बार्समध्ये टाकतो. सो टेन्शन इन द सेंटर, बाकी कॉम्प्रेशन आउटसाइड. इन दिस केस वी डू उलटा. वी हॅव अ स्टील ट्यूब अँड कॉन्क्रीट इनसाइड. इट इज कॉल्ड CFT, कॉन्क्रीट फील्ड ट्यूब, आणि ती टेक्नॉलॉजी आपण वापरतो. सो सध्या असं आहे, जुगल टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे हायब्रिड ज्याला आम्ही म्हणतो. wherever we feel that concrete is good, let us use concrete. Wherever we feel steel is good, let us use steel. Where we feel combination is good, we use combination. And all the three are very, very good. आता मी फ्लोरिंग बद्दल पण सांगतो, म्हणजे आय थिंक बिकॉज यू आस्क. फ्लोरिंग बद्दल लोकांना मला वाटतं तुम्ही सगळे काम करत असाल तर ज्या वेळेला तुम्ही फॅक्टरीमध्ये फ्लोअर करता तुम्ही रिइन्फोर्समेंट टाकता, बरोबर की नाही? याचं नो. आता
फ्लोर हा जो मेंबर आहे की नाही स्ट्रक्चरली इज अ कॉम्प्रेशन मेंबर. व्हाय डू वी ऍड स्टील? दादा जिथे इट इज अ कॉम्प्रेशन मेंबर यू नीड नॉट ऍड स्टील ॲट ऑल. मूर्खपणा आहे. कोणीतरी घालत आले म्हणून आपण घालतो, दुसरं त्याला काही रिझन नाही. कॉन्क्रीट फ्लोर विल क्रॅक ड्यू टू शिअर, and that is why shear fibers are required which you can add during concreting. And if you want, a floor can be designed by those who are manufacturing shear connectors or shear fibers, like Belgium ची जी कंपनी आहे बेकर्ट म्हणून, they can design a floor for you without cost. You have to approach them and see that the floor is designed by them. आणि मग प्रचंड सेव्हिंग तुमचं होईल. स्टील घालायची गरज नाही की उगाच जाळी आपण घालतो काहीतरी 300 mm सेंटर टू सेंटर. आपलं कोणीतरी आपल्या साईला कॉलेजमध्ये वगैरे चालू आहे, तो इट्स नॉट रिक्वायर्ड. इट इज नॉट एट ऑल अ टेन्शन मेंबर. आपण तो अशा आहे की स्ट्रक्चर इंजिनियर देतात की आपलं जे प्रॉपर डेन्सिटी खालचा जो सबबेस आहे तो आपण अचीव करत नाही. त्याला जर रोलिंग केलं आणि 90% वरती जर प्रॉपर डेन्सिटी मिळाली तर तुम्हाला स्टील घालायची गरज नाही. आता मी एकदा असा प्रश्न लोकांना विचारला स्ट्रक्चरल इंजिनियर्सना की स्टील नक्की घालायचं कुठे, बॉटमला का वरती? दोन्ही प्रश्न आहेत. टॉप स्टील टाकायचं का बॉटम स्टील टाकायचं? आपण स्लॅबला कुठे टाकतो आणि फुटिंगला कुठे टाकतो? मग आमच्या स्ट्रक्चरल इंजिनियर दोन्ही टाकूया, म्हणजे ते वरही टाकू खाली टाकू. अरे क्या बाबा काय चालू आहे, म्हणजे इंजिनिअरिंग आहे का नाही आहे? आणि एक इंजिनियर मला म्हणून मध्ये टाकू म्हणजे आम्हाला कॉन्क्रीटच करता येणार नाही. अर्धा कॉन्क्रीट करा, स्टील टाका, परत कॉन्क्रीट करा. व्हॉट इज दिस? त्यामुळे हे काही शक्य नाही आणि हे करायचं नाही आहे. तुम्ही करू नका, काही गरज नाही. प्लीज यूज फायबर्स. प्लीज गो टू दिस कंपनी. आय जस्ट गिव्ह यू वन नेम. देयर आर मेनी कंपनीज हू आर डुइंग दिस. आणि ते लोक तुम्हाला फ्लोर डिझाईन करून देतील विथ गॅरंटी, विथ ग्राफिक्स. यू शो दॅट ग्राफिक टू द क्लायंट की हे दिस हा पुरावा आहे. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट द्यावं लागतं ना MIDC मध्ये. सो हा पुरावा आहे, याच्यावरती कॅल्क्युलेशन्स केली आहेत. ओके, दिस इज द थिंग. आपल्याकडे अशा गमती बऱ्याच होतात बरं का. सिमिलरली फॉर एक्झाम्पल आता मी मगाशी फायर NOC बद्दल म्हणा. सो फायर NOC मध्ये आमचे फायरचे जे काही ऑफिसर्स आहेत, विथ ड्यू रिस्पेक्ट टू देम, पण तेही कधीतरी बरेच वर्षापूर्वी शिकलेले आहेत इंजिनिअरिंगसाठी. पण ते काय आहे, आमचे जे डायकास्टिंग वगैरे गोष्टी आहेत की नाही त्याला सुद्धा स्प्रिंकलर द्या म्हणतात. म्हणजे आता कंपल्सरी आहे स्प्रिंकलर. तर सगळ्या प्रोसेसला स्प्रिंकलर योग्य आहे का याचा विचार कोणी करत नाही. डायकास्टिंगच्या वेळेला वेन द टेम्परेचर इज 700 degrees plus, हाऊ कॅन यू हॅव स्प्रिंकलर? इट विल स्पॉइल द एंटायर मशिनरी. इन फॅक्ट इट कॅन लीड टू फायर. सो हे मला एक बौद्धिक घ्यावं लागलं फायर ऑफिसर्सचं की सर जरा विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू अँड युअर इंजिनिअरिंग नॉलेज, लेट मी टेल यू दॅट दीज आर द फॅक्ट्स. इन केमिकल प्रोसेस जी आता आग वगैरे लागली आहे ना, आगी लागत आहेत, द रिझन इज दॅट वी हॅव नॉट अंडरस्टूड व्हॉट द प्रोसेस इज. ती प्रोसेस समजावून घेऊन मग जर आपण त्याच्यावरती जर हे प्रोटेक्शन सिस्टम जर तयार केल्या तरच आपल्याला हेल्दी एन्व्हायरमेंट मिळेल. सो दॅट इज माय मेसेज टू यू. हे करायला पाहिजे, ह्या सगळ्याच्या गोष्टी करायला पाहिजे. त्याची फी तुम्हाला क्लायंट देईल की नाही हा वेगळा विषय आहे, परंतु करायला पाहिजे हे मात्र नक्की आहे. ओके, गुड क्वेश्चन. एनिवे, एनी अदर क्वेश्चन? अरे खरं म्हणजे तुम्हाला लोकांना खूप प्रश्न यायला पाहिजे, कारण मी बऱ्याच गोष्टी जरा अशा तुमच्या वेगळ्या काहीतरी सांगितल्या. सो एनिवे, बट दीज थिंग्स आर हॅपनिंग. जे इलेक्ट्रिकल फिटिंग असतात अशा बिल्डिंगमध्ये त्याला काय प्रिकॉशन घ्यावं? नाही, त्याला म्हणजे डिपेंड अगेन स्टीलमध्ये असतात ना डायरेक्ट बिल्डिंग. हो, तर मग सेफ्टीसाठी काही वेगळं करावं लागतं? नाही, देर इज अ फायर हजार्ड असते की फ्लेम प्रूफ फिटिंग वापरायला लागतं. इलेक्ट्रिकल मध्ये सुद्धा बरेच बदल झालेले आहेत. वी यूज्ड टू हॅव हाय बे फिटिंग्स अर्लियर, लटकायचे वरून. देन वी हॅड लॉट ऑफ प्रॉब्लेम विथ द कंड्यूट लेईंग आणि हे सगळे. ते आता बऱ्यापैकी स्ट्रीमलाईन झालेले आहे. त्याच्यानंतर रनिंग बसबास झालेले आहे. सो देर आर लॉट ऑफ सिस्टम विच आर इम्प्रूव्ड नाव ॲज फार एज इलेक्ट्रिकल थिंग्स आर कन्सर्न्ड. कारण तिथे पण फायर गिअरचा प्रॉब्लेम आहे. ट्रान्सफॉर्मर आणि DG मध्ये तुम्हाला स्प्रिंकलर जाऊन उपयोग नाही आहे.
So these are some subjects which are there which we have to think about. Gas sprinkler पाहिजे त्याला. So थोडासा अभ्यास आपण फायर पण करायला पाहिजे. And architects must do it. मला माहिती नाही किती architects येतात. People are amazed with the engineering knowledge that I have as an architect, and that is why I am on the advisory board of the engineering colleges also. Okay, yes. 20.4 ची बिल्डिंग केली तुम्ही, तर त्याची स्लॅब मध्ये कास्टिंग केलेलं, काय मटेरियल यूज केलेलं आहे? Deck slab with concrete. Deck slab. Deck slab. Simple deck slab. म्हणजे काही एवढं विशेष नाही. फक्त स्पॅन मोठा आहे त्यामुळे जॉईस्ट वगैरे मोठे येतात. आणि they are box sections, as I said, box section. Just for your information, you asked interesting question. There is another thing called composite beam. I don't know whether you have heard about it. जे मी जुगाड म्हणतो ना, so composite beam मध्ये suppose this is a I section, the bottom is concrete, top is concrete, and मध्ये जी wave आहे, that is steel. So that can take 80 meter span. जे आता airport आणि इकडे तिकडे आम्ही करतो ते. So the technology is also good technology. You can have some presentation by them. Turkish technology आहे. आता just आली आहे इंडियामध्ये अजून. We have to experiment. And there is also a Finland technology. दोन technologyचं presentation I think you should arrange. शक्य असेल तर. They come for presentation. So they as a PowerPoint presentation देतात. But it's a new technology which you can use and which is economic. Current factory made. फॅक्टरी मेड प्रोडक्ट आहे. आता आपल्याकडे बँगलोरला तयार होत आहे. बँगलोर स्टार्टेड डुईंग इट. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आम्ही करतोय दॅट इज इन गोवा. जे पर्रिकरांचं प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये वी आर गोइंग टू मॅन्युफॅक्चर बुलेट्स अँड गन्स प्रायव्हेट. फर्स्ट टाइम इन इंडिया बुलेट्स अँड गन्स. जेव्हा सब्जेक्ट माझ्याकडे आला तेव्हा मला वाटलं काही सिम्पल आहे चला, पण बिल्डिंगला कुठेही खिडकी करता येत नाही कारण बुलेट कोणी बाहेर टाकलं पडतं. सो देर इज नो विंडो. आणि त्याचा जो टेस्टिंग आहे विच वी कॉल टेस्ट ट्रॅक म्हणा किंवा शूटिंग रेंज, इट इज इन द बेसमेंट ॲज पर इंटरनॅशनल लॉ. अँड इट इज 3 meters by 3 meters by 110 meters each. 300 फुटाच्या पेक्षा जास्त, 3.5. इट इज म्हणजे बोगदा येतो. करेक्ट. यू स्टँड हिअर अँड यू शूट द बुलेट देअर 110 meters अवे. आणि हिंदी सिनेमामध्ये असं करतात ना, बुलेट इकडून जाते वगैरे, असं काही शक्य नाही आहे. म्हणजे यू डोंट सी द बुलेट ॲट द इंटेन्सिटी ॲट विच इट इज गोईंग. किंवा आता तुम्हाला वाटेल की बुलेट आम्ही एवढीशीच बनवतो, असं नाही आहे. फ्रॉम दिस साईज टू दिस साईज इज द बुलेट. आणि त्याचं वजन, सो मेनी थिंग्स आर देअर इन दॅट सब्जेक्ट. व्हेरी इंटरेस्टिंग. आता गोव्याला करतोय. पर्रिकर साहेबांनी तो डिझाईन केला, म्हणजे त्यावेळेला आणला होता. अनफॉर्च्युनेटली पास्ट अवे, बट वी आर डुईंग इट. आणि देर इज अ लेडी हू इज अ चेअरमन हू इज डुईंग दिस. हर एज इज 82. शी सिट्स ॲट 9:30 to 6:30 इन द फॅक्टरी इवन टुडे. अँड शी हॅज बीन गिवन पद्मश्री आता परवाच्या अवॉर्ड्समध्ये. आय एम व्हेरी लकी टू वर्क विथ सच पीपल इन माय लाईफ बिकॉज यू नो इट गिव्स मी लॉट ऑफ एनर्जी. अरे 82 वर्षाची बाई असं करते, मग आपण तर काय करायचं. वी शुड डू समथिंग यू नो लाईक दॅट. तर ती करते आणि तिने हा प्रोजेक्ट करायचं कबूल केलं आहे मोदी साहेबांना. आमच्या साईटवरती CBI आणि मिलिटरी हे बाजूला बसलेले आहेत सगळे. त्याच्यामध्ये आम्ही ते प्रोजेक्ट करतोय बिकॉज देर इज ऑल हाय काय म्हणतात तुम्ही त्याचं त्या टाईपचं प्रोजेक्ट आहे. माझं साईट इंजिनियर रोज स्कॅन केला जातो. तो म्हणत सर हे काय चाललं काय सगळंच उतरवतं. बट ते म्हणजे इट इज पॉसिबल बिकॉज आम्ही एक टेस्ट ट्रॅक केलेला आहे विच इज अबाउट 50 meters. आता हे सुद्धा बोगदा करणारे लोक आपल्याकडे फार थोडी आहेत. सो वी गॉट वन एजन्सी फ्रॉम कोइंबतूर हू आर ॲक्च्युअली डुईंग दॅट ॲक्वाडक्ट टाईप द एंटायर थिंग ॲज पर माय डिझाईन. आणि म्हणजे 3 meter by 3 meter by 3 meter in pre-stressed precast concrete, and then you have the joints. आणि त्याला आता व्हेंटिलेशन द्यायला लागेल. त्याला प्रॉब्लेम काय काय बघा, आवाज येतो. नॉईज लेवल इज मोर दॅन 130 decibels. म्हणजे इफ यू आर देअर इनसाइड यू विल डाय फॉर नेक्स्ट मोमेंट. इतका आवाज होतो बिकॉज त्याला आवाजाला जायला जागा नाही. सो वी हॅव टू रिड्यूस नॉईज. सेकंड थिंग, आय कॅनॉट हॅव द ब्रीज लाईक दिस. हे जर मी केलं तर ती गोळी तिकडे जाणारच नाही शेवटपर्यंत, ती मधल्यापर्यंत कुठेतरी जाईल आणि स्फोट होईल.
So the air conditioning of that tunnel is a big job. त्याला वेगळ्या प्रकारचं इंजिनिअरिंग लागतं. So these are two issues. There are few more issues which I cannot speak, but these are two issues. But त्यामुळे त्याला कॅमेरे सगळे सिक्युरिटी सिस्टम्स एव्हरीथिंग इज देयर. You know, storage is also another issue there. ते स्टोअर कसं करायचं, ते वापरायचं कसं, टेस्टिंग कसं करायचं, टेस्ट झाल्यानंतर रिझल्ट्स काय होत आहे. And copy goes to the international authority also. There are certain things which are patented by Indian scientists. तो बराच विषय मोठा आहे तो. But it is interesting. म्हणजे अशा प्रकारचं काम आपण करतो. आम्ही जरा खुजलीवाले प्रोजेक्ट्स करतो, मी त्याला असं म्हणतो. हे प्लेन प्रोजेक्ट्स तर कोणी करतो, म्हणजे कोई भी बच्चा करतात. आपण जरा चॅलेंजिंग प्रोजेक्ट लेरिगावर करणे, त्याच्यामध्ये असं झोप लागत नाही. झोप न लागणे ही चांगली गोष्ट आहे ना. एनिवे, एनिथिंग एल्स? थँक्यू. आज इनोव्हेशन इन इन्फ्रास्ट्रक्चर फॉर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री यावर प्रेझेंटेशन सरांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आपल्या सरांनी केलं आहे. सरांचा कामाचा अनुभव भरपूर मोठा आहे आणि जवळपास 48 वर्षांपेक्षा जास्त अनुभव त्यांच्या या क्षेत्रामध्ये आहे. इतकं मोठं व्यक्तिमत्व आपल्या संस्थेमध्ये विधानमध्ये प्रथमच आलेलं असेल. त्यांना स्टँडिंग ओव्हेशन देऊन मानवंदना देणं त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे. सगळ्यांनी सेंचुरी सरांचा एक्सपिरियन्स 50 इयर्स चा एक्सपिरियन्स आज आपल्याला फर्स्ट डे पासून सरांनी आतापर्यंत काय काय केलं आणि कशा कशा पद्धतीने हाताने ड्रॉइंग करण्यापासून सगळ्यात लेटेस्ट टेक्नॉलॉजी आज एवढा ओल्ड एक्सपिरियन्स असलेला व्यक्ती आज आपल्या मोठी व्यक्ती आज किती सिंपल आणि सोबर असते मोठं व्यक्तिमत्व हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला मिळालेलं आहे. तर मी सरांचे एसाच्या वतीने पुन्हा एकदा खूप धन्यवाद देतो आणि सरांनी जाता जो आपल्याला टेक्नॉलॉजी शी अपग्रेड करण्याचा जो महत्त्वपूर्ण मेसेज दिलेला आहे. तर सर्वांना विनंती की आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये आपण नक्कीच हे समाविष्ट करूयात आणि पुन्हा एसाच्या प्रोग्रामसाठी सरांनी नक्की वेळ द्यावा. मी ही अशी विनंती एसाच्या वतीने सरांना खास आवर्जून या निमित्ताने करेन. याचबरोबर हा कार्यक्रम करण्यासाठी आज आपल्याला एसआर जे स्टेमचे अविनाशी पुरोहित सर, एसेकर सर व त्यांच्या टीमचे आज मौल्य त्यांच्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला. जेव्हा आपण असे वेगळे कार्यक्रम करतो नक्कीच एसआर जे स्टील आपल्या पाठीशी उभे राहते. एसा भवन सिटीसाठी देखील त्यांनी भव्य असा निधी आपल्याला दिलेला आहे. तर एसाच्या वतीने एसआर जे स्टीलचे आणि महत्त्वपूर्ण की आपल्या एसा फॅमिली सभासदांमुळेच सर्व कार्यक्रम हे होऊ शकतात. आपली उपस्थिती ही नक्कीच असं वेगवेगळे प्रोग्राम्स घेण्यासाठी आज आपल्याला इन्स्पिरेशन ठरते. कांदे सरां व सिनियर सभासदांमुळे हा कार्यक्रम होऊ शकला. कांदे सर्व पीओडी टीमचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला. सर्वांनी डिनरचा लाभ घ्यावा.